तर T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये विश्वविजेतेपद मिळवून भारतीय संघ हा मायदेशी परतलेला आहे आणि आता मुंबईमध्ये त्यांचे आगमन झालेलं आहे। मुंबई विमानतळावरून निघून मुंबईवरील मरीन ड्राइव्ह कडे भारतीय संघ आता पोहोचलेला आहे आणि मरीन ड्राइव्हवर अलोट अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। सोबतच वानखेडे स्टेडियमवर देखील गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। क्रिकेट प्रेमींनी लाखो क्रिकेट प्रेमींनी इथे गर्दी केलेली आहे भारतीय संघाला पाहण्यासाठी म्हणून त्यांच्या स्वागतासाठी म्हणून जनसागर लोटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। वानखेडे स्टेडियमवरती तुफान गर्दी झाली आहे, शिवाय मरीन ड्राइव्हवर देखील गर्दी झाली आहे। भारतीय संघाच्या स्वागतासाठी तुफान गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। भारतीय संघ नुकताच विमानतळावरून मरीन ड्राइव्हवर पोहोचलेला आहे आणि आता थोड्याच वेळात विजयी मिरवणूक निघणार आहे। भारतीय संघाचं विमानतळावर स्वागत करण्यात आलं, तसेच विमानतळावरती भारतीय संघाच्या विमानाला सलामी देण्यात आली, विशेष सलामी देण्यात आली, जलतोरण बांधण्यात आलं आणि त्यानंतर आता विमानतळावरून निघून ते भारतीय संघ मरीन ड्राइव्हवर पोहोचलेला आहे। मरीन ड्राइव्हवर त्यांच्या चाहत्यांची गर्दी लोटलेली आहे। वानखेडे स्टेडियमवर देखील चाहत्यांनी गर्दी केलेली आहे। 17 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघाने हे यश मिळवलेलं आहे आणि त्यामुळेच त्यांचं कौतुक करण्यासाठी हा जनसागर लोटलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भारतीय संघाचं विशेष कौतुक केलेलं आहे। भारतीय संघाच्या स्वागतानिमित्त राजकीय चिमटे दिसून आले। इंदिरेनं खेचला विश्वचषक असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी चिमटा काढलेला आहे। इंदिरेनं खेचला विश्वचषक असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी चिमटा काढलाय। भारतीय संघाच्या स्वागतानिमित्त हे राजकीय चिमटे दिसून आले। ला जेव्हा भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता, त्यावेळी इंदिरा गांधी यांनी विश्वचषक आपल्या हातामध्ये घेतलेला होता आणि विश्वचषक ज्यांनी जिंकला ते त्या मागे उभे होते। मात्र यावेळेस नरेंद्र मोदी यांनी त्या विश्वचषकाला हात न लावता त्याचा सन्मान ठेवलेला आहे। त्या विश्वचषक ज्यांनी जिंकला त्यांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत। तर चंद्रकांत पाटील यांनी ही पोस्ट केलेली आहे आणि त्यांनी हा राजकीय चिमटा काढलेला आहे। 1983 ची दृश्य आणि आता 2024 ची दृश्य आपण पाहतो आहे। 1983 ला इंदिरा गांधी यांनी हा विश्वचषक आपल्या हातामध्ये घेऊन ज्यांनी विश्वचषक जिंकला त्यांना पाठीमागे उभं केलं। मात्र आता नरेंद्र मोदी हे विश्वचषक जिंकणाऱ्यांना घेऊन समवेत घेऊन उभे आहेत। तर भारतीय संघाची मिरवणूक आता विजयी मिरवणूक आता सुरू झालेली आहे। नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम अशी ही विजयी मिरवणूक काढण्यात येते आणि ही मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतो आहोत। भारतीय संघाच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। यावेळी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि लाखो चाहते देखील तिथे भारतीय संघाचे उपस्थित आहेत। तर ही विजयी मिरवणूक आता मरीन ड्राइव्हहून वानखेडे स्टेडियमच्या दिशेने निघालेली पाहायला मिळते। यावेळी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण भारतीय संघ या खुल्या बसमधून निघालेला आहे। वानखेडे स्टेडियमच्या दिशेने ही बस निघालेली आहे। तर या भारतीय संघाला पाहण्यासाठी लाखो चाहते इथे जमा झालेले आहेत। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी तेजल नागरे या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत। तेजल, भारतीय संघाची मिरवणूक जी आहे विजयी मिरवणूक ही आता निघालेली आहे मरीन ड्राइव्ह पासून।
7 तासांपासून मुंबईकर ज्यांची प्रतीक्षा करत होते, अखेर ते भारतीय संघाचे सर्व खेळाडू मुंबईमध्ये पोहोचलेत. ओपन बसमध्ये आपण बघू शकतो, ओपन बसमध्ये हार्दिक पांड्या याच्या हातामध्ये तो कप आहे, विश्वविजेतेपदाचा कप आहे आणि टीम इंडियाचं मुंबईमध्ये जोरदार स्वागत झाल्याचं आपण बघतोय. अखेर ज्या बसमध्ये तयारी करण्यात आली होती त्या बसमध्ये हे सगळेजण विराजमान झालेत आणि हा सगळा हे एकूणच सगळं दृश्य बघून त्यांना सुद्धा अगदी गहिवरून आल्याचं आपण बघू शकतो. लाखोंच्या संख्येने इथे क्रिकेटप्रेमी उपस्थित आहेत. आपण त्या बसचे दृश्य आता आपल्या स्क्रीनवर बघू शकतो. चॅम्पियन्स 2024 असं त्या बसवर लिहिण्यात आलेलं आहे. वानखेडे स्टेडियमकडे ही बस निघालेली आहे. ज्यावेळेस मुंबईमध्ये या सर्वांचं स्वागत झालं होतं त्यावेळेस कशा पद्धतीने जलतोरण त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलं होतं हे आपणही प्रेक्षकांना दाखवतोय. सोबतच वानखेडे स्टेडियमच्या आतमधली दृश्य आपण बघतोय. वानखेडे स्टेडियम मध्ये सुद्धा लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी आहेत, तिथे उपस्थित आहेत आणि बाहेर आता अगदी काही क्षणांपूर्वीच या बसमध्ये सर्वजण चढलेले आहेत. इंडियन टीम ही या बसमध्ये चढलेली आहे आणि अगदी ओपन बस आहे ही. वरती ओपन डेक आहे, त्या ठिकाणी हार्दिक पांड्या आहे, विराट कोहली आहे, भारतीय संघाचा कॅप्टन रोहित शर्मा आहे आणि हे सगळे जण आपापल्या कॅमेरामध्ये ही सगळी चाहत्यांची दृश्य टिपून घेण्यामध्ये गुंग झाल्याचंही आपल्याला बघायला मिळतंय. हार्दिक पांड्याच्या हातात हा कप आहे आणि अतिशय अभूतपूर्व असं हे दृश्य आहे, कारण की 17 वर्षांनी आपल्याला पुन्हा एकदा हे दृश्य बघायला मिळते आणि अगदी गदाधारी भीम ज्या पद्धतीने खांद्यावर गदा घ्यायचा त्या पद्धतीने खांद्यावर हा विश्वचषक अगदी मोठ्या सन्मानाने आणि प्रेमाने हार्दिक पांड्याने घेतलेला बघायला मिळतोय. जी तेजल, मात्र गर्दी देखील इथे अफाट लोटलेली आहे आणि हे सर्व गर्दीचं नियोजन करताना पोलिसांची देखील दमछाक होते. जी अर्थात लाखोंच्या संख्येने मुंबईकर आणि क्रिकेटप्रेमी इथे उपस्थित आहेत आणि तुलनेनं एक हजारो पोलीस कर्मचारी इथे आहेत. त्यामुळे या सर्वांवर नियंत्रण मिळवणं ही खरं तर खूप कठीण गोष्ट आहे. मात्र अगदी काही वेळापूर्वीच आपण स्वतःच मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला जान्हवी. त्यावेळेस आपल्याला जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला त्यांनी सांगितलं की या संदर्भात त्यांनी विवेक फणसाळकर मुंबईचे आयुक्त यांना फोन करून आधीच सूचना दिलेल्या होत्या की गर्दी नियंत्रणासाठी विशेष काळजी घ्या, कोणतीही अनुचित घटना या सर्व याच्यामध्ये घडू नये, इतका उत्साह आहे, विजयाचा उत्साह आहे, याला कुठेही गालबोट लागू नये यासाठी यासाठीच्या अगदी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं काही वेळापूर्वीच जय महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेले. त्यामुळे अर्थातच मुंबईकरांचा हा जल्लोष उत्साह हा अगदी शिस्तबद्ध पद्धतीमध्ये बघायला मिळणार आहे पोलिसांच्या मेहनतीमुळे. जी तेजल, मात्र आता जी विजयी मिरवणूक निघाली आहे त्या संदर्भात काय माहिती मिळते? जी आता सगळे जे आपले क्रिकेट टीम मध्ये जे आहेत प्लेयर्स, ते हार्दिक पांड्या, विराट कोहली हे सगळेजण ओपन बसमध्ये चढलेले आहेत. ओपन बस अगदी धीम्या गतीने हळूहळू वानखेडे स्टेडियमकडे कूच करतीये आणि खूप गर्दी आहे मोठ्या प्रमाणात आणि अगदी काही क्षणातच आपल्याला ही दृश्य बघता येणार आहे. हार्दिक पांड्याच्या हातामध्ये कप आहे. आपण काही वेळापूर्वीची जर दृश्य बघितली बसमधली ती टिपली होती, तर बसमध्ये सुद्धा हार्दिक पांड्याच्या हातात हा विश्वचषक होता आणि आता ही बस हळूहळू मरीन ड्राईव्हच्या दिशेने आलेली आहे आणि चाहत्यांना सुद्धा टिपण्यासाठी, जसं चाहते या सर्व क्रिकेटियन्स काय म्हणू शकतो आपण, फलंदाजांना वगैरे टिपण्यासाठी आसुसलेले आहेत, त्याच पद्धतीने हे सर्व प्लेयर्स सुद्धा आपल्या फॅन्सचा हा आनंद, आपल्या फॅन्सचा हा उत्साह, फॅन्सचा आपल्या प्रती असलेलं प्रेम हे त्यांच्या कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी तितकेच आसुसलेले आहेत. विराट कोहली स्वतः त्याच्या फोनमध्ये ही सगळी दृश्य टिपतोय आणि त्यांचाही अतिशय गहिवरून आलेला आहे हे सगळं फॅन्सचं प्रेम बघून. जी तेजल, आतापर्यंत म्हणजे हा संपूर्ण सामना आणि ही संपूर्णच विश्वचषक स्पर्धा ही फक्त टीव्हीच्या माध्यमातून आणि फक्त मोबाईलच्या माध्यमातून पाहता आली भारतीय प्रेक्षकांना म्हणा किंवा खास करून मुंबईच्या प्रेक्षकांना, आणि आत्ता मुंबईकर ते जे भारतीय संघ ज्यांनी ते यश मिळवलेलं आहे ते याची डोळा पाहतायत.
जी, ही खरं तर क्रिकेट प्रेमींसाठी मोठी पर्वणी असते, कारण की एरवी तर आपण टीव्ही मधून टीव्हीच्या माध्यमातून बघत असतो मॅच खेळताना वगैरे. मात्र आता विजय खेचून आणलेला आहे आणि प्रत्यक्ष ज्यांच्यावर आपण इतकं प्रेम करतो ते प्लेयर्स आपल्याला आपल्या नजरेसमोर त्या कप सहित दिसणार आहेत. हे जी क्रिकेट प्रेमींसाठी, मुंबईकरांसाठी, क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय मोठी पर्वणी आहे आणि याचसाठी इतका वेळ, जवळपास 7-7.5 तासांचा हा एकूणच आपण बघू, ही एकूणच प्रतीक्षा होती. त्यामध्ये जोरदार पाऊस झाला, पावसाने सुद्धा गर्दी हटली नाही. जी मोठी गर्दी आहे आणि त्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज आहे आणि काहीही झालं तरी बस आपल्याला एक झलक या सगळ्यांची बघायची आहे, त्या कप सोबत आपल्या टीमला बघायचंय, ही इतकीच आशा घेऊन मुंबईकर रस्त्यावर या क्षणाची वाट बघत होते आणि अखेर त्यांची प्रतीक्षा फळास आली आहे. जी जी अगदीच. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे तेजल, आपण पाहतोय की मगाशी आपण जसं सांगितलं की गर्दीमध्ये ती बस अडकली होती खरं तर, जेव्हा ते विमानतळावरून मरीन ड्राईव्ह पर्यंत येत होते तिथपर्यंत. पण अगदी लीलया हे क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते त्यांना वाट करून दिलेली आहे. आणि खरं तर यावेळी वाहतूक पोलीस जे आहेत त्यांचं देखील कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तेजल. जी जी, आपण मगाशीच बोललो होतो जान्हवी याविषयी की क्रिकेट प्रेमींनी जरी इकडे मोठ्या संख्येने गर्दी केलेली, ट्रॅफिक जरी झाली असली तरी ज्यावेळेस हे सगळे येतील त्यावेळेस ते आपसुकच त्या सगळ्यांना वाट करून देतील आणि अगदी तसंच झालेलं आहे. आपण बघू शकतो राहुल द्रविड सुद्धा या बसमध्ये आहे आणि ही दृश्य जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी खास भारतीय संघाची विजयी मिरवणूक आता सुरू झालेली आहे आणि ज्या पद्धतीने क्रिकेट प्रेमींनी या सर्वांना रस्ता करून दिलेला आहे त्यावरनं एक शिस्त क्रिकेट प्रेमींमध्ये असलेली ही सुद्धा आपल्याला बघायला मिळालेली आहे. आणि आता हळूहळू याच संथ गतीने ही बस वानखेडे स्टेडियमच्या दिशेने जाणार आहे आणि वानखेडे स्टेडियमवर विजयाचा जल्लोष पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे. तिथे एक कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमात म्हणजे वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये सुद्धा क्रिकेट प्रेमी वाट बघतात की कधी हे सगळेजण मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम हा रस्ता कापत पोहोचतात आणि कधी आपण. तेच माझं पुढचं म्हणणं होतं की आता ही ज्या पद्धतीने, ज्या धीम्या गतीने ही मिरवणूक चाललेली आहे, साधारण किती वेळ लागेल जेणेकरून त्यांची प्रतीक्षा संपेल आणि वानखेडे स्टेडियमवर जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना हा आनंद घेता येईल? आता किती वेळ लागेल हे अगदी करेक्ट नाही सांगता येणार, पण एक साधारण पाऊण ते 1 तास कदाचित लागू शकतो असं वाटतंय. अंतर तुलनेनं कमी आहे, मात्र किती वेळ घेतला जातोय. आता सध्या तरी ज्या गतीने सुरू आहे त्या गतीने तर अर्धा तासात पोहोचली पाहिजे. मात्र जर पुन्हा एकदा मध्ये बस जर थांबली किंवा यापेक्षा कमी गती केली, जास्त गती केली तर कदाचित वेळ वेगळा लागू शकतो. तर एक साधारण पाऊण तासाच्या आसपास ही बस वानखेडे स्टेडियम पर्यंत पोहोचेल आणि ओपन डेक मधून टीम इंडियाची मिरवणूक चालू आहे, त्यामुळे आपल्या सर्व प्लेयर्सला पाहण्याचं मोठं भाग्यच असं या क्रिकेट प्रेमींना वाटत असेल. बघताना बघायला मिळतंय आणि ओपन बस मधून ही मिरवणूक आता हळूहळू कूच करते वानखेडे स्टेडियमच्या दिशेने. लाखो क्रिकेट प्रेमी इथे उपस्थित आहेत. कोणाच्या हातात झेंडा आहे भारताचा, कोणी अगदी अंगावर चित्र काढलेलं आहे भारताच्या झेंड्याचं, कोणी काही स्लोगन्स लिहून आणलेले आहेत, काही जणांचे स्केच सुद्धा काढून आणलेले आहेत, आवडत्या प्लेयर्सचं स्केच सुद्धा काढून आणलेलं आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीने हे सर्व क्रिकेट प्रेमी आपलं या क्रिकेट विश्वाविषयी असलेलं, आपल्या या क्रिकेट खेळाविषयी असलेलं आणि आपल्या प्लेयर्स विषयी असलेलं प्रेम हे वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने वेगवेगळ्या रूपानं लाखोंच्या संख्येनं आपल्याला बघायला मिळत आहे आणि असं क्वचितच संपूर्ण जगात कुठेतरी घडत असेल जे आज मुंबईमध्ये घडतंय. खरंय तेजल. आणि आपण पाहतो की खरं तर पोलिसांची ही जबाबदारी आहे सगळ्या गोष्टी नियोजित करणं आणि त्या व्यवस्थितरित्या पार पाडणं, आणि त्यामुळे त्यांच्यावर कामाचं एक ओझं असतं. कुठचाही सण, अर्थात आपण गणेशोत्सव पाहिला, तिथे देखील गर्दीचं नियंत्रण करताना त्यांची दमछाक होत असते. मात्र त्यावेळेस त्यांच्यावरती कामाचं ओझं असतं. पण पोलिसांमध्ये म्हणजे तेही अर्थात क्रिकेट प्रेमी असतातच आणि त्यांच्यासाठी सुद्धा हा क्षण खूप जास्त आवडीचा किंवा वाट पाहण्याजोगाच आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरही कुठे आपल्याला क्षीणता दिसून येत नाहीये. जी अर्थातच, म्हणजे पोलिसांना तर आता सवयच झालेली असते की जेव्हा संपूर्ण
विश्व आनंद साजरा करत असतं तर त्यांच्यावर एक खूप मोठी जबाबदारी असते ती म्हणजे त्या आनंदाला गालबोट न लागू देणं. आणि पोलिसांचं ब्रीदवाक्यच आपल्याला माहिती आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, आणि त्याप्रमाणे त्यांना ट्रेनिंगच तिथून दिली जाते की काहीही घडो, ह्या सर्वांचा आनंद ओसंडून वाहतोय, त्या आनंदाला कुठेही गालबोट लागू नये, आणि यासाठी ते नेहमीच तत्पर असतात. आणि त्यामुळेच त्यांच्यावर कधीच हे ओझं जाणवत नाही. जी, लीलया ही मोठी जबाबदारी ते पार पाडत असतात. आणि आपण बघतोय की इतक्या लाखोंच्या संख्येने सर्वजण एकत्र आले असताना एका ठिकाणी, बरं ठीक आहे, ते एकही ठिकाणी मी थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवते. भारतीय संघाची विजयी मिरवणूक सुरू झालेली आहे आणि भारतीय संघाच्या स्वागतासाठी दुतर्फा गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने चाहते हे भारतीय संघाला पाहण्यासाठी म्हणून तिथे आलेले आहेत. भारतीय संघाची विजयी मिरवणूक आता सुरू झालेली आहे. तेजल, मिरवणूक सुरू झालेली. आणि आपण पोलिसांविषयी बोलत होतो की पोलिसांचं ब्रीदवाक्यच आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, त्यामुळे त्यांना कुठेही या जबाबदारीचं ओझं वाटत नाही. इनफॅक्ट ते ही संपूर्ण जबाबदारी अगदी लीलया पार पडतात. आणि आपण बघतोय की फक्त एकाच ठिकाणी ही लाखोंची गर्दी असं नाही, अगदी मरीन ड्राईव्ह पासून ते वानखेडे स्टेडियम म्हणा किंवा मरीन ड्राईव्हचा आजूबाजूचा परिसर, वरळी म्हणा, या सर्व ठिकाणी इतक्याच संख्येने सर्व क्रिकेटप्रेमी एकत्र झालेले आहेत. मात्र कुठेही अनुचित प्रकार घडत नाहीये. आणि ह्यावरूनच आपल्याला कल्पना येते की मुंबईमध्ये जमलेले हे सगळे क्रिकेट प्रेमी, मुंबईकर आणि पोलीस हे सगळे जण कशा पद्धतीने एकमेकांना सहकार्य करताय. आणि अर्थात हीच मुंबईची ओळख आहे. मुंबई कधीच कुणाला पर्क करत नाही. मुंबई प्रत्येक गोष्ट सामावून घेत असते. आणि याचं एक मोठं उदाहरण आपल्याला पुन्हा एकदा या माध्यमातून बघायला मिळते. जान्हवी, इतकी रात्र झालेली आहे, साधारण एक सकाळपासूनच हे सगळे पब्लिक इकडे यायला सुरुवात झालेली आहे, मात्र त्यांचा आनंद, त्यांचा धीर कुठेही सुटलेला नाहीये. अगदी धीरानं ही सगळी जण आपल्या या प्लेयर्सना बघायला आतुरलेली बघायला मिळतात आणि त्यांची एक झलक बघण्यासाठी ते तिथे उपस्थित आहेत. जी, अगदीच आपण या दृश्यामध्ये पाहतोय ते सर्व क्रिकेट वीर देखील इतक्या उत्साहामध्ये आणि एवढी मोठी कामगिरी करून आल्यानंतर सुद्धा कोणताही आविर्भाव चेहऱ्यावरती नाहीये त्यांच्या की आपण काहीतरी वेगळं करून आलेलो आहे. आणि त्या सगळ्या प्रेक्षकांसाठी, त्या सगळ्या चाहत्यांसाठी ते तेवढ्याच आनंदाने त्यांना प्रोत्साहन देत आहे. जेव्हा कोणताही खेळाडू किंवा कोणताही कलाकार एखादं काम करत असतो त्यावेळेस त्यांच्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा ही त्यांची चाहते असतात. त्यामुळे या सगळ्यांना माहितीये की ह्यांचं आपल्यावर प्रेम आहे म्हणून आपण इतकी चांगली कामगिरी करू शकतो, किंबहुना आपल्या कामगिरीला यांच्या प्रेमामुळे इतकं महत्व आहे. त्यामुळेच त्यांना माहितीये की ह्यांच्यामुळे आपण आहोत. आणि त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा अहंभाव न असता या प्रेमाला अगदी किती घेऊ आणि किती नको घेऊ अशा पद्धतीने हे सगळेजण अगदी आपल्या डोळ्यामध्ये, मनामध्ये हे क्षण साठवून घेत आहेत. कारण की हे प्रेम यांना अजून धैर्य देऊन जाईल पुढच्या विजयासाठी. अगदीच धन्यवाद तेजल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. भारतीय संघाची विजयी मिरवणूक आता सुरू आहे आणि धीम्या गतीने ही मिरवणूक पुढे जाते. वानखेडे स्टेडियमच्या दिशेने ही मिरवणूक जात आहे. या विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली आणि त्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी होते आहे. आणि आपण पाहिलं खुल्या बसमधून ही विजयी मिरवणूक निघालेली आहे. आणि हे सर्व चाहते या क्रिकेट वीरांना पाहण्यासाठी म्हणून इथे आलेले आहेत. ते क्षण ते आपल्या मोबाईलमध्ये कैद करत आहेत. तर असंच दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर हे सर्व क्रिकेट वीर देखील आपल्या चाहत्यांना बघून तेवढेच उल्हासित झालेले, तेवढेच आनंदित झालेत आणि ते देखील आपल्या मोबाईलमध्ये हे सगळे क्षण टिपून घेत आहेत. आणि ही ट्रॉफी आपण पाहतोय, जी ट्रॉफी एवढ्या मानाने आपण भारतामध्ये भारतीय संघाने घेऊन आलेले आहेत, ती ट्रॉफी मिरवताना एक वेगळाच आनंद या सर्व भारतीय संघाच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि सर्वांना हे छान अभिवादन करत आहेत आणि आपल्या चाहत्यांना जितक्या उत्सुकतेने हे चाहते यांची वाट पाहत होते, खरं तर तितक्याच उत्सुकतेने हे सर्व क्रिकेट वीर देखील आपल्या चाहत्यांची वाट पाहत आहे असं दिसून येत आहे. तर या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्रला प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात.
सर्वप्रथम तर टीम इंडियाचं मी मनापासून मुंबईमध्ये स्वागत करतो. जल्लोषात त्यांचं स्वागत होतंय आणि बाजूच्या महासागराच्या बाजूला जनसागर उसळलाय. त्यामुळे एक चाहत्यांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे आणि कुणाची गैरसोय होऊ नये, आपल्या टीम इंडियाची गैरसोय होऊ नये आणि चाहत्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मी पोलीस आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत की काळजी घ्यावी म्हणून आणि कुणाची गैरसोय होणार नाही यासाठी नियोजन करावं. पुन्हा एकदा मी टीम इंडियाचं मनापासून अभिनंदन करतो. कॅप्टन रोहित शर्माचं अभिनंदन. एक अतिशय रोमांचक असा जो कॅच पकडला त्या सूर्यकुमार यादव आणि अख्ख्या टीमचं मनापासून मी स्वागत करतो. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया देखील आपण पाहिली. त्यांनी देखील तोंड भरून संपूर्ण भारतीय संघाचं कौतुक केलेलं आहे आणि ही भारतीय संघाची विजय मिरवणूक सुरू आहे. भारतीय संघाची विजयी मिरवणूक सुरू आहे. धीम्या गतीने ही मिरवणूक आता वानखेडे स्टेडियमच्या दिशेने निघालेली आहे आणि वानखेडे स्टेडियमवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे. तिथे देखील मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी, क्रिकेट चाहते हे तिथे जमा झालेले आहेत. लाखोंची गर्दी तिथे उसळलेली आपण पाहिली आहे आणि वानखेडे स्टेडियमवर आता हे भारतीय संघामधील हे क्रिकेटवीर कधी एकदा पोहोचतात असं देखील त्यांना झालेलं आहे. त्यांची आतुरतेने वाट वानखेडे स्टेडियमवर देखील पाहिली जाते. वानखेडे स्टेडियमवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे. तर ही मरीन ड्राईव्हवरून ही विजयी मिरवणूक आता वानखेडे स्टेडियमच्या दिशेने निघालेली आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे. हा संपूर्ण भारतीय संघ हा आपल्या चाहत्यांना हात दाखवताना, त्यांचं अभिवादन स्वीकारताना आपल्याला दिसतोय. हे ताजी दृश्य आपण जय महाराष्ट्रवर पाहतोय. या खुल्या बसमधून संपूर्ण भारतीय संघ हा वानखेडे स्टेडियमच्या दिशेने निघालेला आहे. आपल्या चाहत्यांना ते हात दाखवून अभिवादन करत आहेत. भारतीय संघाची विजयी मिरवणूक सुरुवात झालेली आहे आणि तेवढाच उत्साह जेवढा भारतीय संघाने सामना जिंकल्यानंतर जेवढा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरती होता, जेवढा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती होता, तेवढाच आनंद आणि उत्साह आपल्याला आत्ताही त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतो आहे. आपण केलेल्या कामगिरीचा कुठेही बडेजाव चेहऱ्यावरती न आणता एक आनंदाचा उत्साह ते साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर त्यांच्या लाखो चाहत्यांचा देखील भावना तशाच आहेत. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी तेजल. तेजल, काय सांगशील? आपण आता बघू शकतो जान्हवी, रोहित शर्मा याचा उत्साह आणि रोहित आणि मुंबई हे एक विशेष नातं आहे. रोहित स्वतः मुंबईमध्ये वाढलेला आहे. मुंबई इंडियन्सचा IPL मधला कॅप्टन आहे आणि कॅप्टन होता आणि त्यामुळे विशेष प्रेम मुंबईचं रोहितवर आणि रोहितचं मुंबईवर आहे. त्यामुळे एक नाळ मुंबईसोबत रोहितचे जोडले गेलेले आणि आता रोहितच्याच नेतृत्वामध्ये इतकं मोठं यश खेचून आणण्यामध्ये भारतीय संघाला यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे रोहितला बघण्यासाठी मोठी फॅन तिथे त्याचे आहेत. आपण काही वेळापूर्वी आपल्या प्रतिनिधींनी घेतलेल्या एका आढाव्यामध्ये सुद्धा बघितलं होतं की मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा भावना मुंबईकरांच्या आहेत. त्यामुळे रोहितला बघून आणि रोहितलाही मुंबईकरांना बघून गहिवरून येतंय आणि तो जोश, तो उत्साह अगदी ओसंडून वाहतोय जान्हवी. जी 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 तेजल, हा उत्साह आपण पाहतोच आहोत आणि जितका आनंद आणि उत्साह या सर्व चाहत्यांच्या चेहऱ्यावर आहे, तितकाच उत्साह या सर्व क्रिकेटवीरांच्या चेहऱ्यावर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. जी, नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ही विजयी रॅली आहे आणि क्षणोक्षणी जशी बस पुढे पुढे सरकते तसतसा हा उत्साह द्विगुणितच होत जातोय आणि वानखेडे स्टेडियम मध्ये जाऊन सुद्धा तिथे आणखीन चाहते त्यांचे वाट बघतात, खेळाडूंची वाट बघतायत आणि आपण बघू शकतो भारताचा झेंडा या बसवर स्वतः खेळाडू
घेऊन आहेत, त्यांच्यासोबत ती ट्रॉफी आहे, त्यांच्यासोबत तो जोश आहे. स्वतः जय शहा सुद्धा या बसमध्ये उपस्थित असल्याचं दृश्य काहीसं दिसतंय जान्हवी. चॅम्पियन्स 2024 असं या बसवर लिहिण्यात आलंय. खरं तर पहिल्यांदाच इतकी मोठी तयारी करण्यात आली आहे. जर आपण 1983 ची दृश्य बघितली तर तेव्हा अगदी साधी बस होती. त्यानंतर 2007चे जर दृश्य बघितले तर तेव्हा सुद्धा साधी बस होती जी डबल डेकर होती. जी अगदीच. पण त्यावेळी खरं तर आपण तेजल बघितलं, पण त्यावेळी समाज माध्यमांचा तितकासा वापर केला जात नव्हता, त्यामुळे प्रत्येकापर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचतही नव्हत्या आणि तितकं प्रेम किंवा फक्त आपण जे काही टीव्हीच्या माध्यमातून पाहत होतो तेवढंच काहीसं होतं. जी, आता अर्थात काळ बदललेला आहे, पण तरी सुद्धा परंपरा आपण कायम ठेवलेली आहे. अगदीच. 83 पासून ते आज 2024 पर्यंत जेव्हा जेव्हा जगज्जेते पद खेचून आणलेले आहे तेव्हा आपल्या खेळाडूंचं भरभरून कौतुक करण्याला आपण थांबवलेलं नाहीये, कधीच मागे पडलेलो नाहीये आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते केलं जातं. यावेळेस अगदी जय्यत तयारी, एक स्पेशल अशी बस त्यांच्यासाठी करण्यात आलेली आहे आणि हे सगळं बघून त्यांना सुद्धा अगदी गहिवरून येत आहे. आपण बघतोय सगळे खेळाडू तिथे आहेत आणि भारताचा झेंडा आपल्या खांद्यावर ते घेत आहेत आणि हा आनंद जो हे खरं तर ही ट्रॉफी त्यांनी परदेशामध्ये जिंकली, तिथे त्यांना जितका आनंद झाला नसेल त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आनंद आज त्यांना इथे होतोय, कारण की त्या भावना त्यांच्यापर्यंत थेट पोहोचतायत त्यांच्या चाहत्यांच्या. आणि ज्या पद्धतीने मी म्हणाले की जय शहा ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. आपण बघू शकतो जय शहांच्याच हातामध्ये ही ट्रॉफी सध्या देण्यात आलेली आहे आणि अगदी खेळीमेळीचं वातावरण या बसमध्ये आहे. एकमेकांच्या खांद्यात हात घालून मस्तपैकी हे सगळे खेळाडू आपल्या चाहत्यांना मन भरून बघतायत. जी अगदीच. आत्ताची काही अपडेट आहेत का तेजल? आता सध्या तसे काही वेगळे अपडेट नाहीये. बस हळूहळू पुढे चाललेली आहे. आता मोठा अपडेट तर तेव्हाच जेव्हा वानखेडे स्टेडियम मध्ये गेल्यानंतर चाहत्यांचा एकच जल्लोष होईल आणि इंडिया 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 अशा घोषणा सुरू होतील आणि ते संपूर्ण वातावरण. खरं तर तो जो एरिया आहे जान्हवी, ज्यावेळेस तिथे मॅच असते वानखेडे स्टेडियमच्या आजूबाजूला अगदी शेजारी मरीन ड्राईव्ह आहे आणि मरीन ड्राईव्हवर बसलेल्या माणसांना सुद्धा वानखेडे स्टेडियम मधला आवाज ऐकायला येतो ज्यावेळेस तिथे घोषणाबाजी होतात. इंडिया इंडिया, सचिन 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 तर ठरलेलंच असतं. तर या सगळ्या घोषणा फक्त वानखेडे स्टेडियम पुरता मर्यादित नसतात, तर मरीन ड्राईव्ह पर्यंत या ऐकायला येतात आणि हे ऐकल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. इतकं सुंदर आणि इतकं जोशपूर्ण असं वातावरण या सर्व परिसरामध्ये तयार होते. त्यामुळे आता इथे बाहेर तर सगळ्या गोष्टी सुरूच आहेत, ज्यावेळेस आतमध्ये सगळेजण जातील त्यावेळेस सुद्धा प्रेमाचा भरभरून वर्षाव त्यांचे चाहते त्यांच्यावर करणार आहेत. जी आत्ताही आपण इतकी गर्दी तिथे पाहतो आहोत आणि त्यांचाही उत्साह आणि अर्थात त्या सर्व क्रिकेट प्लेयर्सचा देखील उत्साह आपल्याला दिसतोय तेजल. आणि जर पाहिलं तर जेव्हा तो सामना जिंकला तेव्हा खरं तर आपण त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद होता तो फक्त समाज माध्यमात म्हणजे टीव्हीच्या माध्यमातून किंवा मोबाईलद्वारेच पाहू शकलो, पण हा आनंद आता तिथे उपस्थित नागरिक अनुभवत आहेत. नक्कीच त्यांना मिळणारा हा जो आनंद आहे तो शब्दात वर्णन करण्यासारखा अर्थातच नाहीये. आज आपण स्टुडिओमध्ये बसलेलो आहे, पण स्टुडिओमध्ये बसून सुद्धा ती ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. ते तर तिथे प्रत्यक्ष उपस्थित आहेत. आणि मला नाही वाटत जान्हवी, जितकं कौतुक आपण आपल्या क्रिकेट प्रेमींचं करतो तितकं जगातला कोणताही देश त्यांच्या क्रिकेट प्रेमींचं करत असेल. जितकं डोक्यावर आपण या सगळ्यांना घेतो, अगदी पूजतो आपण यांना, तितकं कोड कौतुक इतर कोणत्या देशामध्ये खेळाडूंचं होतं. फक्त क्रिकेटच नाही. तेजल, मी थोड्या वेळासाठी तुम्हाला थांबवते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आलेली आहे, ती पाहूयात. टीम इंडियाचं मी मनापासून मुंबईमध्ये स्वागत करतो. जल्लोषात त्यांचं स्वागत होतंय आणि बाजूच्या महासागराच्या बाजूला जनसागर उसळलाय. त्यामुळे एक चाहत्यांमध्ये प्रचंड असा उत्साह आहे आणि कुणाची गैरसोय होऊ नये, आपल्या टीम इंडियाची गैरसोय होऊ नये आणि चाहत्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मी पोलीस आयुक्तांना
सूचना दिलेल्या आहेत की काळजी घ्यावी म्हणून आणि कुणाची गैरसोय होणार नाही यासाठी नियोजन करावं. पुन्हा एकदा मी टीम इंडियाचं मनापासून अभिनंदन करतो. कॅप्टन रोहित शर्माचं अभिनंदन. एक अतिशय रोमांचक असा जो कॅच पकडला त्या सूर्यकुमार यादव आणि अख्ख्या टीमचं मनापासून मी स्वागत करतो. तर भारतीय संघाचं अभूतपूर्व स्वागत झालेलं आहे आणि आता ही विजयी मिरवणूक वानखेडे स्टेडियमच्या दिशेने निघालेली आहे. वानखेडे स्टेडियमकडे ही मिरवणूक निघालेली आहे आणि चाहत्यांचं प्रेम बघून हे क्रिकेट प्रेमवीर गहिवरलेले दिसतात. ही गोष्ट देखील खरी आहे की गर्दी ही विक्रमी आहे, कारण लोकांचं प्रेमही विक्रमी आहे आणि म्हणूनच सातत्याने पोलिसांच्या संपर्कात मी आहे आणि सावधगिरी बाळगली गेली पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी निर्देश मी स्वतः देखील दिलेले आहेत, माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेले आहेत. विधिमंडळाच्या वतीनं देखील उद्या या ठिकाणी अभिनंदन करण्यात येणार आहे आणि माननीय अध्यक्षांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. माननीय अध्यक्ष या संदर्भात सगळी माहिती आपल्याला देतील. आज जो कार्यक्रम आहे हा पूर्णपणे पब्लिकचा कार्यक्रम आहे, लोकांचा कार्यक्रम आहे. उद्याचा कार्यक्रम हा विधानमंडळाचा कार्यक्रम असेल. आज मुंबई में टीम इंडिया का आगमन हुआ है और बहुत हर्षोल्लास के साथ मुंबई की जनता ने टीम इंडिया का स्वागत किया है. मैं भी इस विश्व विजेता भारत की टीम का बहुत बहुत अभिनंदन करता हूं. कैप्टन रोहित शर्मा के नेतृत्व में इस टीम ने जिस प्रकार से परफॉर्म किया है, एक भी मैच हम नहीं हारे और फाइनल जीतकर 17 सालों के बाद भारतीयों का, हिंदुस्तानियों का सपना विश्व विजेता होने का, विश्व कप जीतने का इस टीम ने पूरा किया. ये टीम आज मुंबई आई है, हम सभी उनका स्वागत करते हैं. बहुत बड़े पैमाने पर लोग आज स्वागत के लिए हाजिर हुए हैं. हमने कल से एक अनुमान लगाकर पुलिस और प्रशासन को कहा था कि ये सारा जो जुलूस है ये ठीक ढंग से हम लोग पूरा कर पाए, उसकी व्यवस्था भी की है. लेकिन मैं ऐसा मानता हूं कि रिकॉर्ड तोड़ इस प्रकार की भीड़ भी आज स्वागत के लिए जमा हुई है. इसलिए हम लगातार पुलिस प्रशासन के साथ संपर्क बनाए हुए हैं और लोगों को भी मैं ये अपील करना चाहता हूं कि लोगों ने जिस प्रकार की सूचनाएं प्रशासन से, पुलिस से आती है, उसको ठीक ढंग से वहां पर फॉलो करना चाहिए और किसी भी प्रकार से ज़्यादा उत्साह दिखाकर कोई भी ऐसी चीज़ जिससे डिस्टर्बेंस पैदा हो वो लोग नहीं करे, ये भी लोगों से मैं निवेदन करता हूं. स्वागत किया जाएगा टीम इंडिया का? जी देखिए, निश्चित रूप से आज का स्वागत जनता की ओर से हुआ है और कल विधानमंडल की ओर से भी उनका स्वागत किया जाएगा. उद्या विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 11 जागा आहेत, 12 उमेदवार आहेत. उमेदवार कोणी माघार घेईल की पुन्हा एकदा 2 वर्षांपूर्वी जसा खेळ झाला होता तशा प्रकारच्या राजकीय घडामोडी महाराष्ट्रात? हे तर आता उद्या सांगता येईल, कारण आमच्या महायुतीकडे पुरेसे मतं आहेत. त्या मतांच्या आधारावर आम्ही आमचे 9 उमेदवार उभे केलेले आहेत. आपण जर आमची बेरीज बघितली तर 9 उमेदवारांना निवडून आणण्याकरता जी मतं लागतात ती आमच्याकडे आहेत. महाविकास आघाडीने एक अधिकचा उमेदवार उभा केलेला आहे, त्यामुळे त्यांना जर घोडेबाजार करायचा असेल तर ते उमेदवार ठेवतील. तर भारतीय संघाचं अभूतपूर्व स्वागत झालेलं आपण पाहिलंय. चाहत्यांचं प्रेम बघून खेळाडू गहिवरलेत आणि ही विजयी मिरवणूक आता
वानखेडे स्टेडियमच्या दिशेने निघालेली आहे। टीम इंडियाच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। वानखेडे स्टेडियमवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तिथे देखील लाखोंच्या संख्येने चाहते उपस्थित आहेत आणि ते देखील वाट पाहत आहेत की हा भारतीय संघ कधी एकदा वानखेडे स्टेडियम पर्यंत पोहोचतोय आणि त्याच्या आतुरतेने वाट पाहिली जाते। जितका उत्साह या सर्व चाहत्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय तितकाच उत्साह आपल्याला या सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर देखील दिसतोय आणि या सर्व चाहत्यांचं प्रेम बघून हे खेळाडू गहिवरलेत। त्यांच्या विजयी मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे। काही वेळामध्ये ही विजयी मिरवणूक जी आहे ती वानखेडे स्टेडियमवर पोहोचणार आहे आणि त्यानंतर तिथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तिथला जो जनसमुदाय आहे, तिथले जे चाहते आहेत ते देखील तितक्याच आतुरतेने या सर्व खेळाडूंची वाट पाहत आहेत। रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाला हे विश्वविजेतेपद मिळालं आणि त्यामुळे रोहितच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील आपण सर्वजण इथे पाहतोय। आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं, ज्याप्रमाणे सर्व चाहत्यांच्या प्रतिक्रिया आल्या त्यावरून मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणा देखील चाहत्यांकडून देण्यात आलेल्या आहेत आणि अर्थात रोहित शिवाय अनेकही जे प्लेयर आहेत, अनेक जे खेळाडू आहेत भारतीय संघातले आत्ताच्या ते मुंबईमधून आहेत, त्यामुळे आणखी एक वेगळा उत्साह मुंबईकरांच्या चेहऱ्यावरती दिसून येतोय आणि अर्थात त्याचा अभिमान देखील त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। तर आपल्या प्रतिनिधी तेजल नांगरे आपल्याशी पुन्हा एकदा जोडल्या गेलेले आहेत। तेजल, काय सांगशील? आता बघू शकतो आपण, रात्र झालेली आहे, 8:15 वाजलेले आहेत आणि हळूहळू ही बस वानखेडे स्टेडियमच्या दिशेने चाललेली जगज्जेत्यांची ही विजयी रॅली अभूतपूर्व असे क्षण अनुभवतीये मुंबई आणि स्वतः खेळाडू सुद्धा। तर आता मरीन ड्राईव्हवरनं हळूहळू हे सगळे पुढे चाललेले आहेत बसमध्ये। अर्थात सगळे प्लेयर्स आहे, सूर्यकुमार यादव आहे, रोहित आहे आणि या सगळ्यांना घेऊन ही बस हळूहळू वानखेडे स्टेडियमच्या दिशेने निघालेली आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये आता ही पोहोचेल। साधारण ट्रायडंट हॉटेलच्या आसपास ही बस आता पोहोचली आहे। ट्रायडंट हॉटेलची दृश्य आहेत ही आणि ट्रायडंट हॉटेलच्या दिशेने ही बस निघालेली आपण पाहू शकतो। पोलिसांचा मोठा ताफा बसच्या मागे आणि पुढे आहे। काही पोलीस चालतायत, पोलिसांच्या गाड्या आहेत आणि तितक्याच शिस्तबद्ध पद्धतीने मुंबईकर सुद्धा या सर्व ताफ्यासोबत चालताना आपण बघायला मिळते। अगदी काही वेळापूर्वीच आपण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य ऐकलं की सर्व कल्पना देण्यात आली होती, मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे, म्हणजे जितका आपण विचार करतोय त्यापेक्षाही जास्त गर्दी होणार आहे, त्यामुळे तुम्ही सतर्क रहा असे आदेशच देण्यात आले होते पोलीस प्रशासनाला आणि त्यानुसारच पोलीस प्रशासन अगदी चोख पद्धतीने त्यांची भूमिका बजावत आहे। कुठेही काही चुकीची घटना घडत नाहीये। फडणवीसांनी काही वेळेपूर्वीच हे सगळं सांगितलेलं आहे आणि जान्हवी आपण बघू शकतो या बसमध्ये जय शहा ज्यांच्या हस्ते ही ट्रॉफी देण्यात आली ते सुद्धा आहेत आणि ते BCCIचे सचिव आहेत आणि ज्या पद्धतीने आपण मगाशी आपण सांगितलेला जो मुद्दा होता की आपला जो पहिला वर्ल्ड कप होता त्यावेळेस आपल्याला पैसे जमा करावे लागले होते आपल्या भारतीय खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी, त्यांना बक्षीस देण्यासाठी। मात्र आता जगातली सगळ्यात श्रीमंत अशी संस्था BCCI झालेली आहे। BCCI इतकं श्रीमंत इतर कोणतीही क्रिकेट मंडळ नाहीये आणि त्यामुळे जेव्हा आपण IPL करतो त्यावेळेस इतर खेळाडूंना, इतर देशाच्या खेळाडूंना आपल्याकडे येऊन खेळणं याच्यामध्ये एक मोठा प्रेस्टीज मानला जातो। जान्हवी तेजल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्या, त्यामध्ये ते असंही म्हणालेत की आजचा जो आनंद आहे किंवा आजचा जो सोहळा आहे तो जनतेचा सोहळा आहे, मात्र उद्या विधिमंडळाद्वारे देखील या सर्व खेळाडूंचं स्वागत सन्मान केला जाणार आहे। आता उद्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरूच आहे। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अर्थात ज्या पद्धतीने आज सर्व चाहत्यांनी, सर्वसामान्यांनी या सर्व क्रिकेटपटूंना डोक्यावर घेतलेले त्याच पद्धतीने विधिमंडळाने सुद्धा विधिमंडळामध्ये सुद्धा हे स्वागत करण्यात येणार आहे। आता उद्या नक्की काय तयारी केली जाणार आहे विधिमंडळामध्ये, कशा पद्धतीने या सर्वांचं स्वागत होणार आहे, काय समारंभ होणार आहे हे पाहणं
महत्वाचं ठरेल. आता उद्याच या सर्व गोष्टींबाबतची स्पष्टता आपल्यापर्यंत पोहोचू शकते. जी जी, अगदीच अगदीच. तेजल, आपण पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या सर्व खेळाडूंचं त्यांना न्याहारीसाठी बोलवण्यात आलं होतं, त्यांचं स्वागत केलंय, त्यांचा सन्मान केलाय, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचं तोंड भरून कौतुक देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक वेळी फक्त क्रिकेटच नाही तर सर्वच क्षेत्रामध्ये जेव्हा भारतीयांनी सुंदर कामगिरी केलेली, अभूतपूर्व कामगिरी केलेली आहे, त्यावेळी वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलेलं. आणि त्याचप्रमाणे हे जगज्जेते पद खेचून आणल्यानंतर त्यांनी न्याहारीसाठी या सर्व खेळाडूंना बोलावलं होतं आणि न्याहारी झाल्यानंतर तो कप त्यांनी पाहिला, तो कप त्यांच्या हातात सुपूर्द केला. आपण पाहिलं ती दृश्य आणि या सर्व याच्यामध्ये खेळाडूंना सुद्धा खूपच छान वाटलं असणार आहे, कारण की गेल्या वेळेस जे घडलं होतं, वर्ल्ड कपच्या वेळेस ज्या गोष्टी घडल्या होत्या त्या गोष्टी सर्व विसरून नवचैतन्याने तयार होऊन पुन्हा एकदा संघ तयार झाला, विश्वविजेतेपद खेचून आणलं आणि पंतप्रधानांना त्यांनी हे सगळं दिलेलं आहे. जी जी, अगदीच तेजल. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आत्ता आपल्याला जय महाराष्ट्रला प्रतिक्रिया दिली, त्यामध्ये त्यांच्या बोलण्यामधून सुद्धा आपल्याला जाणवत होतं की या सर्व भारतीय संघाचा त्यांना किती जास्त अभिमान वाटतोय, हे देखील त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवलं. जी नक्कीच, प्रत्येक भारतीयाला अभिमान तर आहेच आणि किंबहुना आपण इतक्या मोठ्या प्रकारे हा सण असल्यासारखं हे सगळं सेलिब्रेट होत आहे जान्हवी. जी, म्हणजे जगज्जेतेपद त्यांनी खेचून आणलेलं आहे, पण त्याची व्हॅल्यू इथे त्यांना समजते, इम्पॅक्ट सगळ्या जगाला समजते की आम्ही आमच्या या सर्व खेळाडूंवर किती प्रेम करतो आणि आमचे खेळाडू का दिवस रात्र मरत असतात हे आणण्यासाठी. हे संपूर्ण देशाला त्यांनी, हे संपूर्ण विश्वाला त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे आपल्याला तर त्यांच्याविषयी कौतुक आहे आणि जगाला अर्थातच हेवा वाटत असेल की इतकं हे प्रेम कसं काय, नक्कीच याचा हेवाच वाटत असेल. जी जी, अगदीच. आणि जर ह्या सामन्याविषयी जर आपण बोललो तर अगदी विराट कोहलीचं देखील कौतुक करण्यासारखं 59 धावामध्ये जवळपास 59 बॉलमध्ये 76 धावा त्याने काढलेल्या आहेत आणि सामनावीर ठरलेला आहे विराट कोहली. जी, आणि याबद्दल म्हणजे सांगायचं झालं तर विराट कोहलीचा जो परफॉर्मन्स होता यावेळेसचा तो काही नेहमीसारखा नव्हता. मात्र कसं झालं की रोहित शर्माने विराट कोहलीला सुरुवातीपासून सामन्यामध्ये ठेवला, एकही सामना त्यांनी बसवला नाही विराट कोहलीला. त्याच्यामुळे ॲज अ कॅप्टन जी रोहित शर्माने जी भूमिका घेतली की नाही मला विराटला खेळवायचंय, विराटवरचा जो विश्वास होता रोहित शर्माचा तो त्याने कायम ठेवला अगदी शेवटच्या सामन्यापर्यंत. आणि अखेर विराटचं ते मॅजिक शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं आणि आपण सांगितल्याप्रमाणे अगदी कमी चेंडूंमध्ये सर्वाधिक धावा त्याने केल्या आणि त्या विजयापर्यंत त्याने आपल्याला नेऊन पोहोचवलं. त्यामुळे विराटने तर चांगली कामगिरी केलीच, मात्र विराटवर विश्वास ठेवणारा कॅप्टन रोहित शर्मा होता आणि त्यामुळे त्याने या सगळ्या गोष्टी परखल्या आणि विराटला शेवटच्या सामन्यापर्यंत ठेवू दिला आणि अर्थात विराटने 59 धावा बॉल चेंडूंमध्ये 76 धावा करण्याचा विक्रम केला. अगदीच अगदीच तेजल. आणि मगाशी जेव्हा मुख्यमंत्र्यांशी आपण बोलत होतो तेव्हा त्यांनी देखील कौतुक केलं सूर्यकुमार यादव यांचं, कारण त्याचा तो एक कॅच आणि त्यामुळे संपूर्ण जो डाव पलटला आणि मॅच आपल्या हातामध्ये आली, त्याचं देखील विशेष कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. जी, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा क्रिकेटमधला इंटरेस्ट तर आपल्याला दिसलाच की त्यांनी ही मॅच स्वतः बसून बघितली हे समजतंय. आणि भारताने ही सर्व कामगिरी केलेलीच आहे आणि त्याचं कौतुक, त्या कौतुकाची मोठी पावती म्हणावं लागेल मुंबईकर आणि भारतीय जनता आता त्यांना देते. आणि अवघ्या काही क्षणामध्येच आपण बघू शकतो मरीन ड्राईव्ह वरची ही संपूर्ण दृश्य आहेत, लाखोंच्या संख्येने इथे आहेत सर्व चाहते. एका बाजूला बस चालतीये, त्याच्या आजूबाजूला साधारण 3 ओळींमध्ये पोलिसांची पूर्ण परेड सुरू आहे. 3 ओळींमध्ये पोलीस एकामागे एक आहेत. आजूबाजूला पुढच्या बाजूला एक साधारण 7 ते 8 रांगा आहेत पोलिसांच्या, मागच्या बाजूलाही त्याच पद्धतीने ताफे आहेत. त्यामुळे अतिशय सुरक्षित वातावरणामध्ये या सर्व खेळाडूंना वानखेडे स्टेडियम पर्यंत पोहोचवण्याचं काम हे सगळेजण करतात. आणि एक विशेष दृश्य आपण बघतो, इथे सगळं खेळाडू एकमेकांना घोळका करून उभे आहेत आणि काहीतरी चर्चा करतायत. आणि मी तुम्हाला विचारणार होते खरं तर.
जी फोटो सेशन वगैरे सुरू आहे आपल्या चाहत्यांसोबत. त्यांचं ट्रॉफी अगदी हातात घेऊन विराटच्या हातात आणि रोहितच्या हातात ट्रॉफी आहे आणि बुमरा आपल्या चाहत्यांना हात दाखवतोय आणि हे सगळे दृश्य आपण सुंदर दृश्य बघू शकतो. आणि ज्या पद्धतीने सगळं सुरू आहे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि सर्वांनी आपले कॅमेरेचे फ्लॅश ऑन केलेले आहेत आणि एका प्रकारे ट्रिब्यूट या सगळ्यांना दिला जातोय. अगदीच अगदीच अगदीच. आणि ती एक खंत खरं तर तेजल आपण म्हणू शकतो की आपण तिथे त्यावेळी उपस्थित नाही आहोत. ही आपल्याला दृश्य स्टुडिओमधून पाहावी लागतात, पण तो आनंद आपण त्या सर्व चाहत्यांच्या चेहऱ्यावर पाहतोय. जी, आणि तो आनंद आपल्यापर्यंत पोहोचतोय हे महत्वाचं आहे. आणि जरी आपण तिथपर्यंत नाही पोहोचू शकलो तरी पण या भावना इतक्या तीव्र आहेत सर्वांच्याच की त्या एकमेकांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणारच नाही. आणि भारतीय संघाची ही मिरवणूक, हे सुंदर दृश्य आणि खरंच हे आपल्याला इथे इतक्या सुटसुटीत पद्धतीने बघता येत आहे आणि इतरांना जे तिथे जाऊ शकलेले नाहीयेत त्यांना दाखवता येत आहे. यामध्ये सुद्धा फार मोठं एक यश आपल्याला सुद्धा मिळतंय. हे सुद्धा मोठी गोष्ट आहे. विराट कोहली याच्या हातात तो कप आहे आणि अगदी जोरजोरात तो ओरडतोय. रोहित शर्मा त्याच्यासोबत आहे आणि अतिशय गहिवरून टाकणारी खरं तर ही दृश्य आहेत क्रिकेट प्रेमींना. अगदीच अगदीच अगदीच. वानखेडे स्टेडियमवर देखील मोठ्या संख्येने जे क्रिकेट चाहते आहेत, क्रिकेट प्रेमी आहेत ते उपस्थित आहेत. ते वाट पाहत आहेत ही मिरवणूक. खरं तर या विजयी मिरवणुकीचा आनंद तिथले लोक घेत आहेत, मात्र जे तिथे उपस्थित आहेत वानखेडे स्टेडियमवर त्यांना मात्र असं होतंय की ही विजयी मिरवणूक कधी एकदा संपून वानखेडे स्टेडियम पर्यंत पोहोचते. जी नक्कीच. तिथे गेल्यानंतर सुद्धा एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि वानखेडे स्टेडियमचं एक मोठं नातं आहे क्रिकेट विश्वास सोबत. 2011चा वर्ल्ड कप आपण तिथे जिंकलेलो होतो. अगदीच. आणि ते 2011चा वर्ल्ड कपला बोलायला गेलं तर तेव्हा सुद्धा अशीच अटीतटीची परिस्थिती खरं तर तेजल निर्माण झाली होती की आपण जिंकू की नाही, हा त्यावेळी शंका उपस्थित झाली होती. मात्र तेव्हा सुद्धा एक अभूतपूर्व कामगिरी अर्थात केली होती भारतीय संघाने. हो हो. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आपण बघतोय अशीच अभूतपूर्व कामगिरी करून एक सर्कल ऑफ लाईफ पूर्ण झाल्यासारखं. तेव्हा वानखेडेमध्ये जिंकले आणि वानखेडे पासून त्यांनी ती विजयी मिरवणूक सुरू केली आणि आता परदेशात जिंकले, परदेशातून भारतात आले, भारतातून मुंबईत आले आणि मुंबईमधून ही विजयी रथ यात्रा घेऊन ते वानखेडेमध्ये पोहोचतात. त्यामुळे एक सर्कल असा पूर्ण झाल्यासारखं आपण म्हणू शकतो. तर विजयानंतर भारतीय संघाचं असं जोरदार स्वागत तिथे होत आहे. वानखेडे आणि क्रिकेट एक वेगळं नातं आहे. वानखेडे आणि सचिन एक वेगळं नातं आहे. आणि आता हे सगळेजण तिथे जात आहे. वानखेडे स्टेडियमवर सचिनचा पुतळा सुद्धा उभारण्यात आला जेणेकरून त्याला बघून आता जे नवीन खेळाडू उभारत आहेत प्रेरणा घेऊ शकतील आणि हे सगळेजण आता त्याच दिशेने कूच करतायत. अगदीच अगदीच. आणि ही एक ऊर्जा आहे खरं तर तेजल, असं म्हणायला हरकत नाही. आता जे यानंतर जे सामने होतील किंवा यानंतरच्या ज्या काही स्पर्धा होतील मग त्या कोणत्याही असो क्रिकेट विश्वामधल्या, ही एक ऊर्जा आहे. हे सगळं प्रेम पाहून त्यांना ती नक्कीच ऊर्जा मिळेल की याही पुढे आपल्याला अशीच कामगिरी करावी लागेल. खरं तर ती जबाबदारी आहे त्यांच्यावर. जी नक्कीच. आणि ही जबाबदारी आहे आणि ती अतिशय सुंदर पद्धतीने ते पार पाडत असतात. कधी हारतात, कधी जिंकतात, कधी काही गोष्टी कमी पडतात, पण ज्या गोष्टी चुकलेल्या आहेत त्याच्यावर काम करून त्या ओव्हरकम करून पुढे येणं हे महत्वाचं असतं, जे आता आपण सिद्ध केलेलं आहे. भारतीय संघाने ती गोष्ट सिद्ध केलेली आहे की मागचा पराभव पचवून त्याच्यामधून शिकवण घेऊन शिकून आपण हा विजय खेचून आणलेला आहे. आणि ही एक मोठी गोष्ट आहे जी नवीन मुलांनी घेण्यासारखी आहे की ठीक आहे आपण हरलो, हरकत नाही, पण त्यातूनही काहीतरी शिकलेलो आहे आणि उमेद कुठेही हारत नाही. ती उलट पराभवानंतर आणखीन जोरदार उठून आपण यायचं असतं आणि या सर्व गोष्टी नवीन मुलांनी शिकण्यासारख्या आहेत आणि अर्थातच ते शिकतील. अगदीच अगदीच. तेजल, आपण पाहिलं जेव्हा विमानतळावरती यांचं सर्वांचं आगमन झालं होतं भारतीय संघाचं, तेव्हा एक सुंदरच म्हणायला हवं खरं तर एक विशेष सलामी या संपूर्ण भारतीय संघाच्या विमानाला देण्यात आली होती. ती म्हणजे जलतोरण बांधण्यात आलं. जी एक विशेष असं ते दृश्य होतं. ज्या पद्धतीने आपण देवाला अभिषेक करतो त्या पद्धतीने या सर्वांवर क्रिकेट प्रेमींनी तो अभिषेक केला होता आणि खूपच सुंदर दृश्य होतं ते.
ते तोरण आणि ते वर्षाव जो पाण्याचा करण्यात आलं त्याचं, आणि लक्षात राहील त्यांच्या सुद्धा की आमच्यावर इतकं प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातर पुन्हा एकदा जिद्दीने उभं राहतील आणि वारंवार असे विजय खेचून आणण्याचे बळ या निमित्ताने त्यांना मिळतच राहील. सुंदर अशी दृश्य तिथेही होती आणि इथे सुद्धा ही सुंदर दृश्य आपण बघतोय. प्रचंड गर्दी, प्रचंड ऊर्जा, प्रचंड उत्साह ओसंडून वाहतोय आणि भारताचे झेंडे हातामध्ये आहेत आणि ही विजयाची रॅली, ही विजयोत्सव, हा विजय रथ हा पुढे पुढे वानखेडे स्टेडियमच्या दिशेने कूच करतोय. जान्हवी जी 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 अगदीच तेजल, या संदर्भात माहिती घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. विजयानंतर भारतीय संघाचं असं जोरदार स्वागत आता करण्यात आलेलं आहे. क्रिकेट प्रेमींची ही गर्दी आपण पाहतोय, जशी इथे गर्दी आहे तशीच त्याहून जास्त संख्येने गर्दी ही वानखेडे स्टेडियमवर असेल आणि ती उत्सुकता लागून राहिली आहे की कधी एकदा ही मिरवणूक, विजयी मिरवणूक ही वानखेडे स्टेडियमपर्यंत पोहोचते आणि तिथले जे चाहते आहेत, तिथले जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना हा आनंद अनुभवता येतो. यासाठी ते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत आणि अगदी धीम्या गतीने ही संपूर्ण विजयी मिरवणूक आपण पाहतोय वानखेडे स्टेडियमच्या दिशेने जाते आहे आणि त्यांच्यामध्ये ती ऊर्जा, या संपूर्ण क्रिकेट प्रेमींची आणि चाहत्यांची जी ऊर्जा आहे ती सगळी ऊर्जा ही या खेळाडूंपर्यंत पोहोचते आणि त्यांना बळ देते की याही पुढे असेच सामने आपण जिंकावेत. तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तेजस बोरघरे. तेजस, काय सांगशील? अगदी अभूतपूर्व अशी गर्दी आपण आज मुंबईच्या रस्त्यांवरती पाहतोय आणि अर्थातच टीम इंडियामध्ये त्यांचं आगमन झालं आणि त्यानंतर मुंबईमध्ये ही विजयाची रॅली आपण पाहतोय. मरीन लाईन ते वानखेडे अशी ही रॅली आहे. अभूतपूर्व गर्दी आहे. याआधी अशा पद्धतीची रॅली टीम इंडियाची जेव्हा दिल्लीमध्ये स्वागत झालं त्याच्यापेक्षा जास्त संख्येनं मुंबईकर जमलेले आहेत. क्रिकेट प्रेमी ह्या ठिकाणी जमलेले आहेत आणि जवळपास दुपारपासून हा सगळा जल्लोष मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मरीन ड्राईव्ह आणि त्या आजूबाजूचा सगळा परिसर आज क्रिकेट प्रेमींनी भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हापासून टीम इंडियाचं मुंबईकडे रवाना होण्याची बातमी होत होती तेव्हापासूनच सगळे क्रिकेट प्रेमी असू दे, मुंबईकर असू दे आणि तिथल्या वानखेडे आणि आजूबाजूच्या सर्व परिसरातील जे क्रिकेट प्रेमी चाहते आहेत ते वानखेडे आणि अर्थातच ज्या ठिकाणाहून ही रॅली सुरू होणार होती म्हणजे मरीन ड्राईव्ह ते वानखेडे आणि या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला आजचा जो चित्र आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळतोय पूर्णपणे क्रिकेट प्रेमींची आहे. जर आपण ड्रोनच्या माध्यमातून किंवा आजूबाजूच्या शहर बाजूने जर ह्या सगळ्या मरीन ड्राईव्हचा परिसर पाहिला तर आज कुठेच काही दिसत नाहीये, गाड्या दिसत नाहीयेत. रस्त्यांच्या पूर्ण म्हणजे रस्त्यांवरती म्हणा किंवा मग रस्त्यांच्या बाजूला ज्या इमारती आहेत तिथे देखील टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी आणि टीम इंडियाची झलक पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींची आपल्याला गर्दी पाहायला मिळते. महत्वाचं म्हणजे तब्बल 16 वर्षानंतर आपण ही ट्रॉफी जिंकलेली आहे आणि अर्धातच अशी गर्दी अपेक्षित आहे. मात्र जी गर्दी झालेली आहे ती गर्दी प्रशासनाला किंवा मग आपल्याला देखील अपेक्षित नव्हती की एवढी खूप मोठी गर्दी होईल. त्याच्यापेक्षा जास्त ही गर्दी आपल्याला पाहायला मिळतेय. गर्दी होईल असं वाटलेलं पण ज्या पद्धतीनं आता रस्त्यावरती गर्दी आहे आपल्याला म्हणजे मरीन ड्राईव्ह ते वानखेडे हे पूर्ण रस्ते पूर्ण पॅक झालेले आहेत. म्हणजे ज्या बरोबर ही रॅली जाते त्या पद्धतीनं प्रत्येक रस्त्यांवरती ही गर्दी आहे. इथले पूर्ण रस्ते हे बंद आहेत आणि वानखेडेपर्यंत ही गर्दी तशीच आहे. आणि महत्वाचं म्हणजे जशी बाहेर गर्दी आहे त्याच्या तिप्पट गर्दी वानखेडे स्टेडियम वरती आहे असं आहे. आणि त्यामुळं ही संपूर्ण गर्दी नियंत्रण करण्यासाठी देखील पोलिसांची दमछाक आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 1 ते 1.5 किलोमीटरचं हे अंतर आहे आणि आता काही वेळातच म्हणजे अगदी अर्धा तास अजून लागेलच. अर्धा तास काय 1 तास पण लागू शकतो. म्हणजे अगदी संत गतीने ही गाडी पुढे सरकत आहे आणि त्यानंतर मग खरा जो जल्लोष आपल्याला पाहायला मिळणार आहे तो वानखेडे स्टेडियम मध्ये देखील फार मोठा जल्लोष आणि मुंबईच्या पद्धतीनं वानखेडे स्टेडियम मध्ये टीम इंडियाचं स्वागत केलं जाणार आहे. जो उत्साह आपल्याला बाहेर पाहायला मिळतोय त्याच्यापेक्षा जास्त उत्साह देखील वानखेडेमध्ये पाहायला मिळत आहे. वानखेडेमध्ये देखील क्रिकेट प्रेमी जमलेले आहेत. त्या ठिकाणी देखील टीम इंडियाची झलक पाहण्यासाठी ह्या ठिकाणी क्रिकेट प्रेमी जमलेले आहेत. ज्या पद्धतीनं बाहेर स्वागत होतोय त्याच पद्धतीनं आपल्याला अगदी काही वेळातच वानखेडे स्टेडियम वरती पाहायला मिळणार आहे आणि साधारणतः अर्धा पाऊण तास आपल्याला वाट पाहावी लागेल ही
विजयाची रॅली ही जी बस आहे ती हळूहळू सरगत वानखेडे स्टेडियमच्या इथे जाईल आणि त्यानंतर मग हे आपले खेळाडू आहेत ते उतरतील आणि त्यानंतर मग वानखेडेमध्ये देखील जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी एक मोठं सेलिब्रेशन ठेवण्यात आलेलं आहे. वानखेडे स्टेडियम मध्ये देखील अशाच पद्धतीचा जल्लोष आणि उत्साह आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आज आपण म्हणू शकतो की गणपतीच्या वेळी ज्या पद्धतीनं गर्दी होते, मुंबई काहीशी थांबतीये, त्याच पद्धतीचं जो मुंबईमध्ये गर्दीचा म्हणजे मुंबई ही गर्दीचा विक्रम करणारी आहे. म्हणजे मुंबईला कधीही तुम्ही असं मोकळं कधी पाहू शकत नाही, जिथे तिथे गर्दीच असते. मात्र अशा काही खास क्षणांसाठी मुंबई फार ओळखली जाते. कोणत्याही शहरामध्ये अशी गर्दी तुम्ही कुठे पाहू शकणार नाही, पण मुंबईकरांचा उत्साह, महाराष्ट्रातल्या जनतेचा उत्साह, क्रिकेट प्रेमींचा उत्साह हा केवळ आणि केवळ मुंबईमध्ये पाहायला मिळतो आणि त्याची दृश्य आपण अगदी दुपारपासून पाहतोय. अगदीच तेजस, मात्र एक क्रिकेट प्रेमी म्हणून आतापर्यंत आपण जो सामना बघितला, वाटलं होतं 176 जेव्हा केले होते भारताने, तेव्हा असं वाटलं होतं का की भारत जिंकेल, हरेल? वाटलं होतं म्हणजे अपेक्षित होतं, कारण भारतासाठी फार महत्त्वाचा क्षण होता. भारतासाठी ही जी आत्ताची टीम होती ती देखील महत्त्वाची होती. परफॉर्मन्स देखील भारतीय संघाचा अगदी सुरुवातीपासून चांगला राहिलेला आहे आणि T20 मध्ये भारतीयांची नेहमी कामगिरी ही सरस ठरलेली आहे. इतर वेळेचे जर आधीच्या T20 सामने पाहिले तर काही गोष्टींसाठी म्हणजे खेळामध्ये हार जीत होत असते. अनेक वेळा आपण फायनल पर्यंत, सेमीफायनल पर्यंत जाऊन पुन्हा आलेलो आहोत. पाकिस्तान बरोबर मागच्या वेळी जी मॅच जिंकली आणि त्यानंतर मग कुठेतरी आपल्या देखील आशा पल्लवित झालेल्या होत्या. क्रिकेट प्रेमींना देखील असंच वाटलेलं होतं की यंदाची ट्रॉफी ही केवळ भारताचीच असेल आणि त्याच पद्धतीने भारतीय संघाने खेळ खेळलेला होता या सगळ्या सामन्यामध्ये आणि खूप चांगला परफॉर्मन्स होता सगळ्याच खेळाडूंचा. ज्या पद्धतीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांनी खेळ खेळलेला होता, त्यानंतरची जी काही फलंदाजी, फिल्डिंग सगळे म्हणजे तिन्ही याच्यामध्ये फिल्डिंग असू दे, फलंदाजी असू दे, बॉलिंग असू दे, सगळ्यामध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याचं श्रेय हे अर्थातच भारतीय संघाला जातो आणि अर्थातच आहे की टीम इंडिया जिंकली. क्रिकेट प्रेमी काय पद्धतीनं त्यांचं क्रिकेटवरती प्रेम असतो ना, हे आजच्या दृश्यांवरून आपल्याला पाहायला मिळतं. कारण क्रिकेट हा फक्त खेळ म्हणून आपल्याकडे बघितलं जात नाही, ती प्रेम आहे, ती आस्था आहे. अगदीच वेगळ्या पद्धतीचं हे प्रेम क्रिकेट प्रेमींच्या मनामध्ये असतो आणि जरी कोणतीही मॅच असेल तर त्यानंतर मॅच हरल्यानंतर जी काही नाराजी किंवा दुःख होतं ते क्रिकेट प्रेमींना खूप जास्त होतं. भारतातल्या क्रिकेट प्रेमींना खूप जास्त होतं. इतरत्र क्रिकेट प्रेमींपेक्षा ज्या पद्धतीनं दुःख होतं त्याच पद्धतीनं डबल तिब्बल पद्धतीनं आनंद देखील आजच्या मुंबईच्या रस्त्यांवरती आपण पाहतोय. म्हणजे दुपारपासूनची गर्दी कमी होत नाहीये, ती वाढतच जातीये आणि साधारणतः हे सेलिब्रेशन आता किती वाजता संपेल याचं काही आपण टाइम सुद्धा सांगू शकत नाही. कारण अर्थात मुंबईमध्ये हे सेलिब्रेशन आहे, त्यामुळे मुंबईकरांचं सेलिब्रेशन एकदा सुरू झालं की ते संपेल कधी याचं काही आपण टाइम लिमिटेड कधीही सांगू शकत नाहीये जान्हवी. आणि महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही म्हटलात की ज्या परफॉर्मन्समध्ये भारतीय संघाने T20 मध्ये सुरुवात केलेली होती त्याच पद्धतीनं फायनल पर्यंत जाणार हे अपेक्षित होतं. मात्र खेळापर्यंत काही शेवटचा बॉल जोपर्यंत किंवा शेवटच्या ओव्हरपर्यंत आपल्याला काही सांगू शकत नाही कोण हरणार कोण जिंकणार. पण सुरुवातीपासूनच भारतीय संघाची जी काही खेळी राहिलेली आहे इतर संघांबरोबर ती खूप छान पद्धतीनं त्यांची खेळी राहिलेली होती. फायनल पर्यंत जाणार हे देखील अपेक्षित होतं. क्रिकेट तज्ज्ञांनी पण सांगितलेलं होतं, विश्लेषकांनी पण सांगितलेलं होतं की टीम इंडिया फायनल पर्यंत जाईल. मात्र कोणतं संघ समोर असेल हे सांगितलं नव्हतं. तर त्याच पद्धतीने दक्षिण आफ्रिकेचा देखील संघ खूप मजबूत होता, चांगल्या पद्धतीची त्यांची फलंदाजी होती, फिल्डिंग देखील त्यांची चांगली होती. मात्र भारतीय संघाने या सगळ्याचा सराव आणि सगळ्याचा अभ्यास करून 16 वर्षानंतर 17 वर्षानंतर आपल्याला ही ट्रॉफी आज पुन्हा एकदा मिळालेली आहे आणि त्यामुळे अर्थातच हा 17 वर्षापासूनचा जो काही आनंद आहे तो आज आपल्याला मुंबईच्या रस्त्यांवरती पाहायला मिळतोय. तो अगदी दिल्लीमध्ये पण आपल्याला पाहायला मिळाला जेव्हा भारतीय संघाचं आगमन झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतीय संघ भेटलेला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जर्सी गिफ्ट केलेली आहे आणि त्यानंतर थेट आपला भारतीय संघ हा मुंबईच्या दिशेनं रवाना झाला आणि दुपारपासूनच जी लगबग सुरू होती की
भारतीय टीम कधी मुंबईमध्ये येईल आणि कधी आम्ही त्यांचं स्वागत करू, अशा पद्धतीची जी काही गर्दी मुंबईच्या रस्त्यांवरती पाहायला मिळाली तीच गर्दी अजूनपर्यंत आपल्याला कायम मिळते. आपण जर ड्रोनच्या माध्यमातून ही दृश्य पाहिली तर खरंच खूप गर्दी आहे, अपेक्षेच्या बाहेर ही गर्दी आहे आणि अर्थातच पोलिसांची देखील तारांबळ निर्माण झालेली आहे या गर्दीवरती नियंत्रण करण्यासाठी. पण मला वाटत नाही असं काही होईल ह्या गर्दीमुळे काही फारसं काही पोलिसांना काही अतिरिक्त फौजा किंवा मग काही मागवावं लागेल, कारण बऱ्यापैकी सगळं नियंत्रणामध्ये आहे आणि ही गर्दी कंट्रोल करण्यासाठी मुंबई पोलिसांचा हात कोणीही धरू शकत नाही. कारण गणपतीतली गर्दी किंवा सण उत्सवामध्ये गर्दी मुंबईकरांची या सगळ्या सणाला किंवा मग उत्साहाला काही तोंड नसते. त्याच पद्धतीचा उत्साह आज आपण मुंबईच्या रस्त्यांवरती पाहतोय. जान्हवी आणि जसं आपण म्हणालात की पोलिसांचं एक विशेष कौतुक इथे करायला पाहिजे की प्रत्येक वेळी मुंबईमध्ये बऱ्याचदा अशा घटना घडलेल्या आहेत ज्यामुळे अशा पद्धतीची सिच्युएशन निर्माण झाली आहे आणि प्रत्येक वेळी अगदी रिलया ही मोठी जबाबदारी ते पेलत असतात आणि अगदी व्यवस्थित पद्धतीने ही संपूर्ण परिस्थिती हाताळत असतात. अगदी काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः असं सांगितलं की हो, आम्ही आयुक्तांशी या संदर्भात आधी चर्चा केली होती आणि आयुक्तांनी तो विश्वास दिला होता की हो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि त्या पद्धतीनेच आता या सर्व गोष्टी व्यवस्थित होणं आपण बघतोय. तेजस, अगदी तेजस, म्हणजे शिस्तबद्ध आपल्याला नेहमीच मुंबईमधल्या गर्दीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कुठलीही मिरवणूक असू दे, कुठलाही सण असू दे, उत्सव असू दे, शिस्तबद्धपणा आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे पोलिसांवरती पण अतिरिक्त काही ताण ह्या जास्त गर्दीमुळे होत नाही. मात्र गर्दी आहे त्यामुळं काहीशी वाहतूक किंवा मग इतर काही गोष्टींमुळे पोलिसांना थोडा अधिकचा ह्या ठिकाणी वेळ द्यावा लागणार आहे किंवा लक्ष द्यावं लागणार आहे. मात्र ज्या पद्धतीनं ही गर्दी अनपेक्षित अशी गर्दी झालेली आहे. शकतो आता आशिष शेलार सुद्धा या बसमध्ये स्वार झालेले आहेत. आशिष शेलार आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो आणि आशिष शेलार आणि क्रिकेट यांचंही एक नातं आहे. आपण सांगा. आशिष शेलार हे अध्यक्ष आहेत आणि त्या नात्याने ते आणि आता हा भारताचा संघ वानखेडे स्टेडियम मध्ये जाईल आणि या ठिकाणी आपण बघितलं तर सर्व टीमचं स्वागत केलं जाणार आहे. या ठिकाणी वानखेडे स्टेडियम मध्ये आपण बघू शकता या संघ आता वानखेडे स्टेडियमच्या या ठिकाणी पोहोचलेला आहे, दाखल झालेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये तो वानखेडेमध्ये आज जाणार आहे आणि त्या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बारोटसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. तर आता आपण बघितलंय की वानखेडे स्टेडियमच्या गेटपर्यंत हा बसचा ताफा पोहोचलेला आहे. विजयाची रॅली तिथपर्यंत पोहोचलेली आहे वानखेडे स्टेडियम पर्यंत. वानखेडे स्टेडियम मध्ये सुद्धा मोठी गर्दी क्रिकेट प्रेमींनी केलेली आहे आणि इथे संपूर्ण रस्त्याने विजयाची रॅली पुढे जात असताना क्रिकेट प्रेमींनी तर वर्षाव केलेलाच आहे प्रेमाचा आणि आता वानखेडे स्टेडियम मध्ये जाऊन सुद्धा भरभरून असा किती वेळेपासून ताटकळत बसलेले आहेत ते सगळे जण. त्या सर्वांचा प्रेमाचा वर्षाव होणार आहे. तेजस, अगदी भारतीय संघाचं आज पद्धतीनं जल्लोषामध्ये स्वागत केलं जाणार आहे. त्याच पद्धतीनं उद्या देखील भारतीय संघाचं विधान भवनामध्ये सत्कार सोहळा आहे आणि मुंबईकरांकडून खास करून विश्वविजेत्यांचं हे स्वागत दुपारपासूनच सुरू आहे. लाखोंचं जनसागर आपल्याला आज मुंबईच्या रस्त्यांवरती पाहायला मिळतोय. सरकारकडून महाराष्ट्रातील खेळाडूंना 1 कोटींचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलेलं आहे. याआधी जेव्हा टीम इंडिया जेव्हा जिंकलेली होती त्यावेळी देखील BCCIनं बक्षीस जाहीर केलेलं होतं आणि त्यानंतर आता सरकारकडून महाराष्ट्रातील खेळाडूंना 1 कोटींचं बक्षीस देण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं उद्या विधान भवनामध्ये देखील ह्या खेळाडूंचं सत्कार सोहळा होणार आहे आणि त्याच अनुषंगानं उद्या देखील त्यांचं विधान भवनामध्ये सोहळा होईल. त्या पद्धतीनं सगळ्या खेळाडूंचं सत्कार या ठिकाणी केलं जाईल. ही आता थोडं संत गतीनं ही बस पुढे जाते. आपण दृश्य पाहतोय. ट्रॉफी उंचावून सगळेच खेळाडू या ठिकाणी जल्लोषाचं ज्या क्रिकेट प्रेमी जमलेले आहेत त्यांना अभिवादन करून ट्रॉफी उंचावून या जल्लोषाला साथ देत आहेत आणि अगदी काही वेळातच आपण म्हणू शकतो की ही वानखेडे स्टेडियमच्या इथे गाडी आहे ती आज जाईल आणि त्यानंतर सर्व खेळाडू हे बाहेर येतील
आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं वानखेडेवरती देखील तयारी केली गेलेली आहे त्या तयारीनुसार आता वानखेडेमध्ये देखील जल्लोषाचं वातावरण आहे. हे आता वानखेडेच्या अगदी गेटच्या इथे गाडी आलेली आहे आणि ही बस आता वानखेडे स्टेडियमच्या आत जाईल. विजयाची रथयात्रा पोहोचलेली आहे. वानखेडेच्या आतमधली दृश्य आता आपल्या काही क्षणांमध्ये बघायला मिळणार आहे. हेच ते वानखेडे स्टेडियमचं गेट आहे आणि या गेटच्या आतमध्ये आता ही बस शिरते आणि वानखेडे स्टेडियम मध्ये सुद्धा मोठा जल्लोष अवघ्या काही क्षणांमध्ये होणार आहे. आणि तिथल्या परिसरात आपल्याला माहिती असेल तेजस की ज्यावेळेस वानखेडे स्टेडियम मध्ये घोषणा होतात इंडिया इंडिया सचिन सचिन, त्या सर्व घोषणा अगदी मरीन ड्राईव्ह पर्यंत पोहोचतात. तेजल ही एक कसरत होणार आहे ज्या म्हणजे वानखेडे स्टेडियम मध्ये आतमध्ये पण तुफान गर्दी आहे आणि आता जर हे गेट बंद करतील की काय करतील हे आपल्याला याच्याबद्दल काही माहिती नाहीये. मात्र बाहेर तुफान गर्दी आहे. आता यानंतर गाडी आतमध्ये गेल्यानंतर गेट बंद होतील, या गर्दीला कसं पोलीस आवरणार हे देखील आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून हळूहळू आपल्याला अपडेट्स कळतील. मात्र आतमध्ये ह्या एवढ्या गर्दीला आतमध्ये सामावून घेण्याची एवढी क्षमता नाहीये कारण ऑलरेडीच या ठिकाणी सर्व फुल झालेलं आहे वानखेडे स्टेडियम. त्यामुळे बाहेरची जी वानखेडे स्टेडियमच्या बाहेरची जी काही गर्दी आहे ते पोलीस आता कसं आवरतील हे देखील पाहावं लागणार आहे कारण तुफान गर्दी आहे बाहेर पण आणि तेवढीच गर्दी आतमध्ये आहे. त्यामुळे बस एकदा गाडी आत गेली की त्यानंतर बाहेरच्या गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना थोडीफार कसरत करावी लागणार आहे कारण बाहेर काही LCDचे देखील या ठिकाणी नियोजन करण्यात आल्याची माहिती आहे कारण सर्वांनाच आतमध्ये जाऊ शकत नाही. गर्दी हळूहळू ओसरू लागेल. ही गर्दी ओसरल्यानंतर मग पुन्हा एकदा ज्या पद्धतीने दुपारी CSMT स्थानक आणि चर्चगेट स्थानक अगदी फुल झालं होतं, हाऊसफुल झालं होतं, त्याच पद्धतीने पुन्हा हे दोन्ही स्थानकं भरणार आहेत आणि तिथे क्रिकेट चाहत्यांची गर्दी परतीच्या मार्गाने लागणार आहे. ही गर्दी हटवण्यासाठी आता पोलिसांना मेहनत घ्यावी लागणार आहे कारण काय होणार आहे कारण ही गर्दी अशी जाणार नाही कारण जोपर्यंत हे खेळाडू किंवा वानखेडे स्टेडियमवरती जोपर्यंत सेलिब्रेशन राहणार तोपर्यंत ही गर्दी तशीच बाहेर राहणार आहे. संपूर्णपणे गर्दी ही पोलिसांना देखील हटवण्यात थोडी मेहनत घ्यावी लागणार आहे. थोडं कठीण काम आहे की एवढी मोठ्या गर्दीला हँडल करणं. पण अजून एक महत्वाची शक्यता आहे की जर ही गर्दी बाहेरची गर्दी तर आहेच, आतली गर्दी जेव्हा सुटणार म्हणजे सगळं वानखेडे स्टेडियमचं सगळं कार्यक्रम झालं, सत्कार सोहळा झाल्यानंतर आतमधली गर्दी आणि पुन्हा मग बाहेरची गर्दी, मग याच्यामुळून खूप मोठी गर्दी येऊ शकते. म्हणून मग आधी एकदा बस आतमध्ये गेल्यानंतर बाहेरची जी गर्दी आहे त्यावरती पोलीस नियंत्रण करतील. आजूबाजूची जे काही गर्दी जमलेली आहे त्याच्यावरती देखील नियंत्रण करतील कारण मग दोन्हीकडून गर्दी होईल कारण हे कार्यक्रम आटोपल्यानंतर जेव्हा सगळे घरी जाण्यासाठी किंवा मग बाहेर पडण्यासाठी येतील तेव्हा बाहेर गर्दी आतमध्ये गर्दी खूप दमछाक होणार आहे. त्यामुळं या सगळ्या अनुषंगाने आता पोलीस काय कारवाई करतील किंवा मग कशा पद्धतीनं गर्दी नियंत्रण करतील हे देखील पाहावं लागणार कारण गर्दी नियंत्रण करण्याशिवाय पर्याय नाहीये. सध्या तरी आपल्याला हेच म्हणावं लागेल की बस एकदा आत गेली की बाहेरच्या गर्दीला आवरणं हे पोलिसांचं आता सध्याचं मोठं काम आहे. जी नक्कीच तेजस, आणि आता ही तारेवरची कसरत आहे पण नेहमीप्रमाणे लिलया ही पेलतील अशी आपण अपेक्षा करूयात. आता यानंतर वानखेडे स्टेडियमवर नक्की काय घडू शकतं, काय काय आहे तिथे कार्यक्रम, काय सांगशील तेजस? अगदी वानखेडे स्टेडियमवरती आता सध्या खेळाडू आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी ज्या पद्धतीनं मैदानामध्ये फेरी होईल म्हणजे ज्यावेळी T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ज्या पद्धतीनं धोनीने ज्या पद्धतीनं ग्राउंडची फेरी मारलेली होती त्याच पद्धतीनं आतमध्ये जाऊन हे खेळाडू पूर्ण ग्राउंडला सर्वच खेळाडू ट्रॉफी घेऊन हे करतील, फेरी मारतील. त्या ठिकाणी जल्लोषाचं वातावरण निर्माण होईल. त्यानंतर या ठिकाणी एक सर्वच खेळाडू फोटो सेशन होईल. आशिष शेलार आलेले आहे, जय शहा आहेत, ह्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत देखील केलं जाईल. स्वागताचा कार्यक्रम झाल्यानंतर काही जल्लोषाचं या ठिकाणी कार्यक्रम देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीनं याच मैदानावरती वानखेडे स्टेडियममध्ये ज्या पद्धतीने क्रिकेटचा माहोल झालेला असतो तोच क्रिकेटचा माहोल म्हणजे खरं तर क्रिकेटची मॅच झाल्यानंतर आपल्याला जल्लोष आणि आनंद उत्सव आणि सगळे ते ट्रॉफीचं जे काही वेलकम किंवा जल्लोष पाहायला मिळतो. मात्र आत्ताचा जल्लोष हा काही वेगळा आहे कारण आत्ता काही मॅच आपण जिंकलेली या स्टेडियममध्ये नाहीये. म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश आहे की मॅच जिंकल्यानंतर जो जल्लोष आणि जो जसं वातावरण असतं त्याच्या दुप्पट पद्धतीने आपल्याला या ठिकाणी वातावरण पाहायला मिळतोय कारण इथे काही मॅच झालेली नाहीये. तरी पण मॅच बद्दलचा किंवा मॅच झाल्यानंतरचा जो काही उत्साह आहे तोच आपल्याला आज वानखेडे स्टेडियम नियोजन आतमध्ये चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. खेळाडू जातील, फेरी मारतील, त्यानंतर जल्लोषाचं वातावरण निर्माण झालेलं असेल. सगळं या ठिकाणी
काही खेळाडू आहेत ते आपले मनोगत देखील व्यक्त करण्याची शक्यता आहे आणि त्या पद्धतीनं सगळ्या कार्यक्रमाचं ज्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे ते नियोजन अगदी एक ते 1.5 तासांचं हे सगळं कार्यक्रम असेल. त्यामुळं ह्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी अभिनंदन करण्यात येईल, स्वागत करण्यात येईल आणि हा जवळपास 1 ते 1.5 तासाचा कार्यक्रम अजून तरी आपल्याला या ठिकाणी वानखेडे स्टेडियममध्ये पाहायला मिळेल. जी, आता हे सगळेजण वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. आपण बघू शकलो की संपूर्ण टीम ही त्या बसमध्ये होती आणि बसमध्ये टीम इंडियाचा कोच राहुल द्रविड आणि टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा या दोघांनीही विजयी मिरवणुकीदरम्यान चाहत्यांचा आनंद वाढवला, चाहत्यांचा उत्साह वाढवला. त्यामुळे कुठेही टीम मध्ये फूट आहे किंवा टीम मध्ये काही अडचणी आहेत हे कुठेच दिसत नाही. अगदी एकसंध राहून आपली भारतीय संघ हा खेळत असतो. जनरली असं वाटतं की IPLच्या वेळेस आम्ही बँगलोरचे आहोत, आम्ही पुण्याचे आहोत, आम्ही गुजरात टायटन्सचे आहोत, आम्ही कोलकाता, आम्ही मुंबई, पण ह्या सगळ्या गोष्टी विसरून जेव्हा टीम इंडिया म्हणून लढायची वेळ येते तेव्हा एक वेगळा जोश आणि ब्लीड ब्लू हा एक स्पिरिट आपल्याला नेहमी दिसतो. तेजस, अगदी आणि हा स्पिरिट नेहमी असतो. म्हणजे जेव्हा IPL सुरू असतात तेव्हा देखील अशा पद्धतीचा स्पिरिट आपल्याला क्रिकेट प्रेमींमध्ये दिसतो. मात्र एक संघ म्हणून, भारतीय टीम म्हणून, इंडिया टीम म्हणून हा जल्लोष करताना कोणीच असं मनात आणणार नाही की गुजरात टायटन्स किंवा मुंबई इंडियन्स किंवा मग अजून काही या विजयामध्ये अशा पद्धतीची काही वर्गवारी होत नाही. कारण हा पूर्ण भारताचा विजय असतो आणि त्यामध्ये IPL ही फक्त आपण अंतर्गत खेळण्यासाठी किंवा मग एक ती वेगळी स्पर्धा आहे त्या पद्धतीनं आपण त्यावेळेचा माहोल किंवा मग त्यावेळेचा एक जल्लोष असतो. पण आत्ताच्या ह्या जल्लोषामध्ये एक भारतीय संघ, एक इंडिया टीम म्हणूनच आपण याकडे पाहतो आणि तोच जल्लोष आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळतोय. म्हणजे असा जल्लोष आणि अशी रॅली याच्या आधी इंडिया टीमची झाली नसावी असं मला तरी वाटतंय. कारण अभूतपूर्व आहे. अभूतपूर्व म्हणजे याचं वर्णन आपण करू शकत नाही. या गर्दीचा, या प्रेमाचा आणि इंडिया टीमला मिळणारा प्रेम हा अभूतपूर्व आहे. विराट कोहली आहे, त्यानंतर रवींद्र जडेजा आहे, रोहित शर्मा आहेत. हे 3 मोठे खेळाडू आहेत ज्यांच्यासाठी ही आता शेवटची T20 त्यांनी खेळली आणि भारताला वर्ल्ड कप त्यांनी जिंकून दिला. रोहित शर्मासाठी, विराट कोहलीसाठी आणि जडेजासाठी ही जी रॅली आहे ती त्यांनी त्यांच्या आयुष्यामधली अतिशय महत्त्वाचा क्षण साठवण्यासारखी आहे. कारण असा जो काही विजय उत्सव किंवा असा जल्लोष आपण घेतलेल्या निवृत्तीनंतरचा हा त्यांना जल्लोष किंवा हा त्यांना प्रेम मिळालेला आहे की त्यांनी T20 मधून निवृत्ती घेतली आहे, भारताला वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे आणि त्यानंतरचा हा जो काही जल्लोष त्यांना पाहायला मिळतोय मुंबईमध्ये तो अभूतपूर्व आहे. या खेळाडूंना देखील हा क्षण डोळ्यामध्ये साठवण्यासारखा आहे आणि हा जो मुंबईकरांनी दिलेला प्रेम, क्रिकेट प्रेमींनी दिलेला प्रेम हा त्यांच्यासाठी अगदीच अवर्णनीय आहे. म्हणजे त्याचं वर्णन खेळाडू पण नाही करू शकणार या क्षणाला आणि त्याचे दृश्य देखील आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळतात. स्वतः विराट कोहली यांनी ट्विट केलेलं आहे, त्यांनी या सगळ्या गर्दीचं व्हिडिओ केलेला आहे. सगळ्याच खेळाडूंनी या सगळ्या गर्दीचा सेल्फी घेतलेला आहे, व्हिडिओ केलेले आहेत. म्हणजे अवर्णनीय अशी ही गर्दी आणि प्रेम हे जे काही क्रिकेट प्रेमींचं त्यांना मुंबईमध्ये मिळालेलं आहे त्याबद्दल देखील या क्रिकेट प्रेमींसाठी आजचा दिवस हा खूप मोठा जल्लोषाचा, आनंदाचा आणि देशासाठी आपण एक खूप मोठी गोष्ट केलेली आहे आणि त्या भावनेने देशप्रेमी असू दे, क्रिकेटप्रेमी असू दे, कशा पद्धतीनं आपल्याला खेळाडूंना उचलून घेतात किंवा मग कशा पद्धतीनं प्रेम देऊ शकतात त्याचं आज ज्या गर्दीच्या माध्यमातून हे प्रेम ओसंडून दिसत आहे त्यांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हे अवर्णनीय आहे आणि अभूतपूर्व आहे. जी नक्कीच. टीम इंडिया T20 वर्ल्ड कप जेतेपद मिळवून मुंबईमध्ये पोहोचली आणि हे सगळं सुरू असताना म्हणजे तासनतास या टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी चाहते उभे असताना अनेक जणांना पोलिसांचा प्रसादही खावा लागला आणि एवढं असूनही मुंबईकरांचा जोश काही कमी झाला नाही. मात्र यामध्ये एक महत्त्वाची घटना घडते ती म्हणजे मुंबईकरांचं स्पिरिट काय आहे ते समजतं. ते म्हणजे काही सेकंदावर चालणारी तो लाठीचार्ज
आपण आनंदाचा आणि जल्लोषाचा लाठीचार्ज केलेला असेल असं आपण त्याला म्हणू शकतो, कारण हा सगळा आनंद आहे, हा जल्लोष आहे आणि शेवटी पोलिसांना पण काही मार्ग नसतो लाठीचार्ज केल्याशिवाय, कारण गर्दी नियंत्रण करण्यासाठी ते त्यांना करावंच लागतं, कारण खूप मोठी गर्दी झालेली आहे. प्रशासनानं देखील या इतकी मोठी गर्दी होईल असं त्यांना देखील वाटलं नव्हतं. गर्दीमधला एक संवेदनशीलता कुठेही संपत नाही, कारण की अशीच घटना घडली ते म्हणजे की जिवंतपणा जो आहे या गर्दीमध्ये तो अर्थातच आहे, संवेदनशीलता आहे, कारण की इतक्या गर्दीत म्हणजे मुंगी शिरायला सुद्धा जागा नसताना अशी घटना घडते की रुग्णवाहिका तिथून जात असते, मात्र रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली जाते. म्हणजे एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे जाण्यासाठी एवढ्या गर्दीमध्ये साधारण 1-1.5 तास लागेल, मात्र गर्दीने वाट मोकळी करून दिल्यानंतर अवघ्या 17 ते 18 सेकंदांमध्ये रुग्णवाहिका तिकडनं जाते आणि यामुळेच मुंबईकरांचं स्पिरिट हे याच्यामध्ये दिसून येतं. तेजस, अगदी 100% शिस्तबद्धपणा आणि स्पिरिट मध्ये, म्हणजे तुम्ही या सगळ्या गर्दीमध्ये आनंद पण घेऊ शकता, जो काही जल्लोषाचा स्पिरिट आहे तो पण घेऊ शकता आणि जी शिस्तबद्धता आहे ती देखील पाहायला मिळते. म्हणजे अलीकडेच दुःखद घटना घडली, अगदी 2 दिवसापूर्वी हाथरसमध्ये जी काही चेंगराचेंगरी झाली आणि सगळ्या नियोजन शून्य अशा पद्धतीने ह्या ठिकाणी प्रशासनाला आरोप करण्यात आले, टीका करण्यात आली. मात्र हा एक वेगळा भाग झाला, पण त्याच पद्धतीनं ज्या ठिकाणी ती गर्दी जमलेली होती या ठिकाणी देखील लाखोंची गर्दी आहे. पण आपल्याला तेच यासाठी उदाहरण दिलं की अशी ही गर्दी ज्याच्यावरती प्रशासनाचं पण पूर्णपणे नियंत्रण नाहीये, ही गर्दी फार अभूतपूर्व आहे. अशी गर्दी होणं हे प्रशासनाला देखील माहीत नव्हतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः आयुक्तांना आदेश दिलेले आहेत की गर्दी नियंत्रण करा, कारण अशी गर्दी होईल आणि एवढं मोठं जल्लोष टीम इंडियाचं होईल हे या प्रशासनाला आणि इतर लोकांना देखील माहीत नव्हतं. त्यामुळे देखील प्रशासन यंत्रणा आपल्या मुंबईची आहे ती देखील खडबडून जागी झालेली आहे. मात्र प्रशासनाला असू दे, पोलिसांना असू दे, इथे अगदी शिस्तबद्धता आहे. आपण जर गणपती मिरवणुकीचं जर उदाहरण दिलं तर गणपती मिरवणुकीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं की काही ॲम्ब्युलन्स असू दे, त्यानंतर इतर काही गोष्टींसाठी गर्दी आपल्याला जर हटवायची असेल तर अगदी ती शिस्तबद्धपणानेच ती संपूर्ण गर्दी हटवली जाते. तो एक माणुसकीपणा किंवा मग ती एक शिस्त आणि तो आनंदामधला स्पिरिट हा आपल्याला मुंबईच्या गर्दीमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे आत्ता तरी जी काही गर्दी दिसतीये ती अगदी त्या स्पिरिटने, त्याच विजयानं, त्याच आनंदानं पुढे सरकतीये. अजून तरी ह्या गर्दीवरती नियंत्रण जरी पोलिसांनी काही प्रमाणात लाठीचार्ज केला असेल, पण फार मोठं काही असं काही गर्दी जमली म्हणत त्या पद्धतीनं काही मोठं लाठीचार्ज झाल्यासारखं आता आपल्याला म्हणावं लागत नाही. पण खूप छान पद्धतीनं जी काही दुपारपासून या संपूर्ण रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे ती अगदी उत्तमपणे ही रॅली पुढे सरकतीये, वानखेडे स्टेडियमवरती गेलेली आहे आणि यानंतरचा कार्यक्रम आपल्याला हळूहळू कळेल. मात्र आता ज्या क्षणाला आपल्याला पाहायला मिळतोय की बाहेरची गर्दी आवरणं हे पोलिसांना थोडं करावं लागणार आहे, कारण आतमध्ये देखील गर्दी आहे, बाहेर गर्दी आहे, त्यामुळे थोडं आता नियोजन करावं लागणार आहे पोलिसांसाठी. जी 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 नक्कीच, आणि नियोजन ते नक्कीच करतील. मात्र मुंबईकर सुद्धा नेहमी त्यांना ज्या पद्धतीने साथ देतात त्या पद्धतीने साथ देतील आणि त्यांच्या शिस्तबद्धपणाची पुन्हा एकदा चुणूक दाखवतीलच. 1983, 2007, 2011 आणि 2024 अशा चौथ्यांदा विश्वविजेतेपद भारतीय संघाने खेचून आणलेलं आहे तेजस. आणि महत्वाचं म्हणजे जितकं कौतुक आपण या आपल्या टीमचं, आपल्या खेळाडूंचं करतो, तितकं कौतुक कदाचितच कोणत्या देशामध्ये खेळाडूंचं होत असेल. अगदी अगदी, म्हणजे भारतामध्ये असं बोललं जातं राजकारण, क्रिकेट आणि चित्रपट या 3 गोष्टींचा प्रेम एवढा असतो की त्या प्रेमासमोर कुणी काही, त्या प्रेमाचं कोणीही वर्णन करू शकत नाही. म्हणजे 3 गोष्टींसाठी भारतीय नागरिक हे प्रचंड जल्लोष आणि प्रचंड प्रेम आणि प्रचंड उत्स्फूर्तता त्यांच्यामध्ये निर्माण होते. या 3 गोष्टींची जेव्हा आपण उल्लेख करतो, जेव्हा उल्लेख करतो, मग क्रिकेट असू दे, चित्रपट असू दे किंवा मग राजकारण असू दे, या 3 गोष्टींसाठी भारतीय नागरिक हे फार वेडे आहेत आणि त्याची झलक आज आपल्याला या मुंबईच्या रस्त्यांवरती पाहायला मिळते. खरं तर अशा पद्धतीनं ही रॅली अगदी शिस्तबद्धपणे निघणं हे देखील कौशल्य आहे. ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलात की याच्या आधी एक रुग्णवाहिकेला वाट करून देखील दिलेली आहे, ती अगदीच म्हणजे ती मुंबईच्या गर्दीमध्ये नेहमीच पाहायला मिळते. म्हणजे कुठचाही सण असू दे, कुठचाही उत्सव असू दे, त्यामध्ये आपल्याला हे दृश्य पाहायला मिळतात. म्हणजे अनेक वेळा आपण देखील याच बातम्या करतो की ह्या संपूर्ण रुग्णवाहिकेला
वाट करून दिली. तर हे दृश्य मुंबईमध्ये तरी पाहायला मिळतात आणि प्रचंड गर्दी आहे, तरी मात्र अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं ही बस पुढे जातीये. खूप वेळ झालाय, म्हणजे ज्या पद्धतीने नियोजन करायला हवं होतं, काही वेळेचं नियोजन म्हणतोय, आताचं जे काही नियोजन आहे ते अप्रतिम आहे, मात्र वेळेचं नियोजन कुठेतरी गडबडलेलं आहे. कारण थोडं टीम इंडियाचं या ठिकाणी 4 वाजता आगमन होणार होतं आणि त्यानंतर मग ही रॅली निघणार होती, मात्र लेट झालं काही कारणास्तव आणि त्यानंतर याला लेट म्हणजे ह्या संपूर्ण रॅलीला तिथून मुंबई विमानतळावरती जेव्हा ह्या सगळ्या खेळाडूंचं आगमन झालं, तिथून ते मरीन ड्राईव्ह येईपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी नियोजन करण्यासाठी थोडा वेळ गेला आणि त्यामुळे आता जवळपास आपल्याला एक 8 वाजून 50 मिनिटं झालेली आहेत आणि त्यामुळे ही गर्दी अजूनही आपल्याला पाहायला मिळते. मात्र थोडं जर वेळेचं नियोजन झालं असतं कदाचित तर कार्यक्रम आत्ता तरी या सगळ्या वेळेनुसार आटोपतं झालं असतं. मात्र खूप वेळ झालेला आहे, त्याच पद्धतीनं मात्र वेळ झाला तरी कुठे उत्साह कमी नाहीये, पाऊस आला तरी देखील कुठे उत्साह आपल्याला कमी झालेला नव्हता. ज्या पद्धतीनं मुंबईकरांनी या ठिकाणी खेळाडूंचं स्वागत केलं, त्याच पद्धतीनं पावसाने देखील मुंबईकरांच्या खेळाडूंचं स्वागत केलं असं म्हणावं लागेल. कारण पावसाचं देखील आगमन झालं आणि या भर पावसामध्ये मुंबईकरांनी खेळाडूंचं कौतुक केलं, जल्लोष केलं, त्यांच्या प्रेमाचा जो काही वर्णन आहे त्या या गर्दीवरून आपण ते लावू शकतो. सर्वच खेळाडू देखील उत्साही आहेत. ट्रॉफी जेव्हा म्हणजे संघ जेव्हा भारतामध्ये येत होतं तर मग विमानामधलं सेलिब्रेशन असू दे, तिथल्या मैदानामधलं सेलिब्रेशन असू दे, अगदी दिल्लीमध्ये उतरल्यानंतर तिथलं सेलिब्रेशन असू दे, दिल्लीवरून इकडे मुंबईला येताना तिथल्या विमानामधलं सेलिब्रेशन असू दे, ज्या ज्या ठिकाणी आज भारतीय खेळाडू ही चॅम्पियन T20 चॅम्पियन जिंकल्यानंतर, वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांचं स्वागत करता येईल त्या त्यापद्धतीनं एक भारतीय नागरिक म्हणून प्रत्येकानं केलेलं आहे. कारण विमानामध्ये देखील त्यांचं स्वागत झालं, उतरल्यानंतर देखील स्वागत झालं, वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय खेळाडूंचं स्वागत आज करण्यात आलेलं आहे. आणि हा जो काही जल्लोष आहे तो मुंबईमध्ये त्यांना आज पाहायला मिळाला, म्हणजे अभूतपूर्व असं. कारण ज्यावेळी टीम इंडियाचीच प्रतीक्षा होती, काही वेळ झाल्यानंतर देखील गर्दी ओसरत नव्हती, गर्दी ओसरेल असं वाटत होतं, थोडं वेळ झालेलं होतं म्हणून, मात्र तसं काही झालेलं नाही. त्या पद्धतीनं टीम इंडिया जोपर्यंत येत नव्हती तोपर्यंत सगळे हे मरीन ड्राईव्हवरती उभे होते. त्या ठिकाणी ह्या टीम इंडियाची प्रतीक्षा होती. माध्यमांची देखील ह्या ठिकाणी खूप गर्दी होती. हे सगळं लाईव्ह कव्हरेज देण्यासाठी देखील या ठिकाणी ज्या पद्धतीनं सगळ्या क्रिकेट प्रेमींची, चाहत्यांची गर्दी होती, माध्यमांची देखील या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी देखील मोठ्या संख्येनं आपल्याला या संपूर्ण खेळाडूंचं उत्साह किंवा मग या सगळ्यांचा जल्लोष प्रेक्षकांपर्यंत दाखवण्यासाठी त्यांची देखील धडपड आपल्याला आज पाहायला मिळाली. जेव्हा म्हणजे विमानातून उतरल्यानंतर त्यांचं विमानतळावरती आगमन झालं, त्या पाण्याच्या फवाऱ्यानं त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ज्यावेळी विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर मग सगळ्यांनीच अगदी त्यांचं स्वागत करून मग तो सगळा ताफा, खेळाडूंचा ताफा आणि पोलिसांचं सगळा कॉन्वॉय सगळं हे मरीन ड्राईव्हच्या दिशेनं रवाना झालं आणि तोपर्यंत ही गर्दी अजूनही आहे. आणि आत्ताची जी दृश्य आहेत ती वानखेडे स्टेडियममध्ये बस गेलेली आहे, खेळाडू देखील बाहेर आत गेलेले आहेत. मात्र वानखेडे स्टेडियमच्या बाहेर, गेटच्या बाहेर खूप मोठी गर्दी आहे आणि जयघोष या ठिकाणी सुरू आहे, घोषणा देखील सुरू आहेत आणि एक वेगळाच आज मुंबईच्या रस्त्यांवरती आपल्याला माहोल झाल्यासारखं वाटतंय. अशी गर्दी आपल्याला गणपतीमध्ये बघायला मिळते मुंबईमध्ये खास करून, नाहीतर इतर वेळेला अशी गर्दी आपल्याला कुठेही मिळत नाही. म्हणजे अगदीच काही विजयाचं सेलिब्रेशन असेल तर मिळू शकते, मात्र अशी गर्दी गणपतीमध्ये आपल्याला गणपतीच्या मिरवणुकीमध्ये बघायला मिळते. आणि त्यानंतर आज मला वाटतं ही मोठी गर्दी आहे की ज्या पद्धतीनं गणपती सेलिब्रेशन किंवा गणपती मिरवणुकीला मुंबईकर एकत्र जमतात आणि ती मिरवणूक आपल्याला माहिती आहे 24 तास, 48 तास, 2 दिवस, 1.5 दिवस ही सुरू असते. आजची गर्दी ही मला तेच दाखवून देते की ज्या पद्धतीनं सगळे पोलीस हे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्या गर्दीला नियंत्रण करण्यासाठी संपूर्णपणे पोलीस या ठिकाणी रस्त्याचे दुतर्फा आहेत आणि त्याच रस्त्याचे दुतर्फा या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे गणपतीवाला जो माहोल आहे तो मला आज काहीसा या ठिकाणी पाहायला मिळतो. तेजस,
जी 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 नक्कीच. आणि त्याहीपेक्षा कित्येक पटीने अधिक गर्दी इथे झाल्याचं आपण बघतोय. आता हे सगळेजण खेळाडू आपले वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये गेलेले आहेत. अवघ्या काही क्षणामध्ये वानखेडे स्टेडियमच्या आतमधली दृश्य सुद्धा आपल्या समोरील वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये कार्यक्रम लवकरच सुरू होणार आहे. या सर्व चाहत्यांचं प्रेम घेऊन हे सगळेजण आता आतमध्ये दुसरे जे सगळे लोक आहेत लाखोंच्या संख्येने ते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करतायत. अतिशय सुंदर अभूतपूर्व अशी ही दृश्य 17 वर्षांनंतर आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळालेली T20च्या विजयामुळे निमित्ताने ही सगळी दृश्य आपण तेजस बघू शकतो. आणि आता ही गर्दी हळूहळू तर ओसरू लागेलच, पण या गर्दीमध्ये अनुभवलेले क्रिकेट प्रेमींनी क्षण ही मात्र त्यांच्या आयुष्यभरासाठीची एक मोठी शिदोरी असेल. आणि दोन्ही बाजूंनी म्हणता येईल, म्हणजे क्रिकेट प्रेमींसाठी सुद्धा आणि खेळाडूंसाठी सुद्धा ही एक मोठी संधी म्हणू शकतो किंवा एक मोठी गोष्ट म्हणू शकतो, जी आहे पर्वणी म्हणू शकतो, जी त्यांना अनुभवायला मिळते या निमित्ताने. आणि आता अवघ्या काही क्षणांमध्ये आतमधला क्रिकेट प्रेमींचा आनंदही शिगेला पोहोचला. आपण बघतोय वानखेडे स्टेडियम मध्ये सगळे क्रिकेट पटू आहेत, त्यांनी नाचायला वगैरे सुरुवात केल्याची दृश्यही काही वेळात अगदी समोर येणार आहेत. तेजस, अगदी ह्या सगळ्या खेळाडूंमध्ये हार्दिक पांड्याचं विशेष कौतुक केलं जावं तितकं कमी आहे. आणि आपण जर बघितलं बस पासून त्याच्यानंतर बस त्यांची जी बस चालली होती त्या बस पासून बस ओपन बस मध्ये आणि आता अगदी स्टेडियमवर सुद्धा हार्दिक पांड्या काही कप सोडायला तयार नाहीये. हो अगदी अगदी. हार्दिक पांड्याचं थोडं वैयक्तिक काही गोष्टींमध्ये तो मध्यंतरी चर्चेमध्ये आलेला होता आणि त्यामध्ये मग या टीममध्ये, कारण IPL मध्ये आपल्याला आपण पाहत होतो की मुंबई इंडियन्सचा तो कर्णधार झाला आणि त्यानंतर मग मुंबई इंडियन्सचा पराभव किंवा मग त्यानंतरच त्याची जी कर्णधारपदी नियुक्ती केलेली होती त्यानंतर त्यांनी तो राजीनामा दिला. अशा सगळ्या गोष्टी मध्यंतरी हार्दिक पांड्याच्या बाबतीत घडलेल्या होत्या. मात्र आज हार्दिक पांड्याला अश्रू अनावर झालेले आहेत, कारण विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्यानं ट्रोलर्स, कारण त्यावेळी हार्दिक पांड्या म्हणजे ह्या सगळ्या मध्यंतरी त्याच्या वैयक्तिक कारणामुळे पण ट्रोल झाला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून जेव्हा मुंबई इंडियन्सचा पराभव झाला त्यामुळे देखील ट्रोल झाला. मात्र आजच्या ह्या सगळ्या त्यांनी सगळं कस आहे, म्हणजे सगळं दुःख आहे किंवा मग सगळ्या ट्रोलर्सना त्यांनी आजच्या ह्या म्हणजे ज्या मॅचच्या माध्यमातून त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे हार्दिक पांड्यासाठी ही मॅच खूप एक महत्त्वपूर्ण होती, कारण अनेक संकट हार्दिक पांड्याच्या समोर होती. कारण इतर खेळाडूंच्या तुलनेनं हार्दिक पांड्या ज्यावेळी IPL मध्ये खेळत होता त्यावेळी तो ट्रोल झाला, त्याच्या कारणास्तव त्याच्या वैयक्तिक कारणास्तव ट्रोल झाला. त्यानंतर मग हार्दिक पांड्याची भूमिका ही महत्त्वाची होती, म्हणजे काही संकट ही अनेक गोष्टी शिकून देणारे असतात. तशाच पद्धतीचं हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ही मॅच फार कलाटणी देणारी ठरणार आहे. कारण विजयाचा जल्लोष आणि त्यानंतर मग जेव्हा ट्रॉफी घेऊन, कारण हार्दिक पांड्याने ज्यावेळी त्यांनी ट्रॉफीसोबत जेव्हा फोटो काढलेला होता त्या कॅप्शनमध्ये देखील त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. कारण हार्दिक पांड्या इतर खेळाडूंसाठी वेगळा होता, कारण त्यांनी अनेक अपयश पचवून, म्हणजे IPL मध्ये तो हरल्यामुळं तो एक अपयश त्याच्या पाठीशी होता. मात्र त्याचा सगळा कस त्यांनी आज या वर्ल्ड कप जिंकल्यानंतर पूर्णपणे पूर्ण केलेला आहे किंवा मग त्या गोष्टींना ट्रोलर्सना त्यांनी उत्तर दिलेलं आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्याची एक पोस्ट आपल्याला एक त्यांनी लिहिलेली आहे, ती मी मुद्दामून वाचून सांगतो की गेल्या 6 महिन्यात मला जो त्रास झाला पण मी रडलो नाही, कारण माझ्या दुःखात आनंदी होणाऱ्यांना मला आनंद द्यायला नव्हता. देवानं माझ्यासाठी काहीतरी वेगळं लिहिलं होतं. शेवटची ओव्हर मला मिळाली, माझ्यावर दबाव नव्हता, कारण मला स्वतःवरती विश्वास होता आणि आम्ही जिंकलो, हे असं सांगत हार्दिक पांड्याला अश्रू अनावर झाले. आणि अर्थातच म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी कॅप्शन लिहिलेलं आहे ही मॅच जिंकल्यानंतर, तर हार्दिक पांड्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण ही मॅच जिंकणं आणि त्यानंतर मग अनेक ट्रोलर्सना उत्तर देण्याचं देखील काम ह्या सगळ्या मॅचमधून आपोआप त्यांनी केलेलं आहे. कारण त्यांनी कॅप्शन दिलेलं होतं गेल्या 6 महिन्यात मला जो त्रास झाला, आणि अर्थातच तो त्रास त्याला झालेला आहे, कारण मुंबई इंडियन्सचं हरणं आणि वैयक्तिक कारणामुळं त्याच्या ज्या काही गोष्टी सुरू होत्या त्यामुळे देखील तो त्रास झाला आणि त्याची सगळ्यांनाच क्रिकेट प्रेमींना माहिती होती, चाहत्यांना माहिती होती. मात्र ही मॅच ही जर या मॅचचं वर्णन एका खेळाडूसाठी करायचं झालं तर अर्थातच रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांची निवृत्ती. मात्र त्यानंतर जी की नवी उभारी म्हणतो किंवा मग एक कलाटणी देणारा खेळ म्हणतो ते आपण हार्दिक पांड्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय.